म्हणजे आपल्या इंटरनेटवर तर सगळं अवेलेबल आहे, राईट? ते पण व्हिज्युअल फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. आपण हा पॉडकास्ट का बघावा? की सर मी काल माझ्या गर्लफ्रेंडचा केस घेतला, तिला दिवस जाते. मासिक पाळीमध्ये जे रक्त येतं हे कुठलंही अशुद्ध, खराब, जंतू असलं कुठलंही रक्त. या हायमेन या गोष्टीला जास्त महत्व द्यायची गरज नाही. ते फाटलं म्हणजेच ती व्हर्जिन आहे असं ऍब्सोल्युटली गृहीत धरायचं नाही. केवळ एखाद्या व्यक्तीचे शारीरिक संबंध अगोदर आले याच्याने आजच्या आपल्या संबंधांना काहीही अडचण येत नाही. जवळजवळ 90% जोडप्यांमध्ये हनीमूनच्या रात्री लैंगिक संबंध येतच नाही. लैंगिक संबंध जे आहेत ते आपल्या लिंगामध्ये नाही, तर ते आपल्या मेंदूमध्ये आहे. जितकं आपण स्ट्रेस घेऊ, जितकं आपण ओव्हर थिंकिंग करू, तितकं आपली लैंगिक भावना कमी होते, तितकं इरेक्शन येऊ शकतं. बरोबर. दारूने आपली लैंगिक संबंध ठेवायची जी इच्छाशक्ती आहे ना ती खूप प्रभावित होते. परंतु ज्या वेळेला आपण संबंध ठेवायला जातो त्यावेळेला इरेक्शन येत नाही, वीर्य येत नाही, समाधान मिळत नाही. लैंगिक संबंध ही उरकून टाकायची क्रिया नाही. आजच्या या धकाधकीच्या जीवनात त्या जोडप्याकडे संबंध ठेवायला वेळच नसतो. साईज मॅटर करतं का? माझ्या लिंगाचा साईज हा किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे याच्यावरती शारीरिक सुख अवलंबून. किंवा जर का एखाद्याच्या लिंगाचा साईज खूप जास्त मोठा असेल तर उलट त्याच्या पार्टनरला जास्त त्रास पण होऊ शकतो. का? कारण योनी मार्गाची लेंथ ती फार मोठी नसते. कितीतरी जण येतात आणि म्हणतात जसं त्या व्हिडिओमध्ये तो पुरुष एका स्त्री बरोबर संबंध ठेवतो, लगेच दुसरी बरोबर ठेवतो, लगेच तिसरी बरोबर ठेवतो, लगेच पाचवी बरोबर ठेवतो. मला पण तसं पॉवरफुल व्हायचं. माझं त्यांना एकच म्हणणं असतं, बाबा रे तू पुरुष आहेस, सुपरमॅन होऊ नकोस. त्याचं घर्षण व्हायला लागलं की लिंगामधून वीर्य यायला जगभरातलं ऍव्हरेज जे आहे हे 2 ते 2.5 मिनिट आहे. 2 ते 2.5 मिनिट बस. कारण त्याला जोक पण कन्सिडर केलं जातं. 2च मिनिट. जेव्हा आपण ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल बद्दल बोलतो ना, ज्याचा इफेक्ट आहे त्याचा साईड इफेक्ट असणार आहे. ह्या गोळ्या चांगल्या आहेत, पण त्या गोळ्या चांगल्या कधी जेव्हा त्या योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या जातात तेव्हा. खूप जण म्हणतात आम्हाला संबंध ठेवताना आम्ही खूप दमलेलो असतो. हे एक मोठं कारण आहे. संबंध ठेवल्याने काय होतं तर तुमचा जो ताण आहे तो ताण कमी होतो. इट्स अ स्ट्रेस बस्टर. ओरल सेक्स ते सेफ आहे का? तर साईज आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन हे ऍक्च्युअली मास्टरबेशन मुळे होतं का? प्रेग्नन्सी टाळण्यासाठी कोणकोणत्या दिवशी संभोग केला पाहिजे किंवा सेक्स केला पाहिजे? नमस्कार, आदित्य टॉक्स या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण काही सेक्शुअल रिलेटेड टॉपिक्स कव्हर करणार आहोत. सेक्शुअल म्हणजे याच्यात काही तुम्हाला असं वल्गॅरिटी किंवा खूपच असं घाण पद्धतीने काही एक्सप्लेन केलं जाणार नाहीये. याच्यात तुम्हाला एक सेक्शुअल माहिती, सेक्शुअल वेलनेस किंवा काही मिथ्स अँड मिसकन्सेप्शन्स त्या रिलेटेड हे कव्हर केलं जाईल. आणि सगळ्यात आधी तर मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो त्या सरांचं. त्या सरांचं नाव आहे डॉक्टर सागर पाठक. ते गायनाकोलॉजिस्ट आहेत. तर ते इंट्रोडक्शन देतीलच, पण सगळ्यात आधी हा एपिसोड तुम्ही का बघितला पाहिजे? म्हणजे आपल्या इंटरनेटवर तर सगळं अवेलेबल आहे, राईट? तर इंटरनेटवरती आपल्याला मोस्टली आता सेक्स म्हणजे काय किंवा त्या रिलेटेड मिसकन्सेप्शन सगळं अवेलेबल आहे. ते पण व्हिज्युअल फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. मग आपण हा पॉडकास्ट का बघावा? आपण सरांनाच हा प्रश्न विचारूया डायरेक्टली. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. सो आदित्य, सगळ्यात पहिलं तर थँक्यू व्हेरी मच की तुझ्या पॉडकास्टवरती मला यायला चान्स दिला. तुझे सगळे जे बघणारे चाहते आहेत त्यांना नमस्कार. आणि आज माझ्या मते मी तुझे अनेक पॉडकास्ट बघितले. त्याच्यामध्ये मेन जो एक टॉपिक मला वाटलं की मिसिंग आहे तर तो म्हणजे की सेक्स आणि सेक्सशी रिलेटेड. आता जसं तू म्हणलास ना की लैंगिक संबंध किंवा सेक्स हा जेव्हा आपण शब्द उच्चारतो ना तेव्हाच आपल्या मनात एक भावना येते की नको नको ह्याच्यापासून दूर राहू, ह्याच्याबद्दल बोलायचं नाही, ह्याच्याबद्दल काही चर्चा करायची नाही. हा सगळ्यात पहिली भावना ही सगळ्यांच्या मनात असते. आणि मग ह्या भावनेतून होतं काय तर आपण ह्या विषयाबद्दल कोणाशी चर्चा करत नाही. चर्चा केली तर कुजबुजत, हळूहळू, कानात असं आपण बोलतो. किंवा दुसरी पद्धत म्हणजे की त्या घाणेरड्या व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावरती जे फॉरवर्ड्स करतो आपण ते घाणेरडे वल्गर जोक्स, हेच 2 माध्यम आहेत ज्यामधून आपण लैंगिकतेविषयी चर्चा करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा मुलं वाढतायत, वयात येत आहेत, लैंगिकतेबद्दल जिज्ञासा प्रत्येकाला असते. प्रत्येकाला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असतं, प्रत्येकाला त्याबद्दल माहिती पाहिजे असते. पण योग्य माहिती देणारं कोणीच अस्तित्वात नसतं. बरोबर. आपण कोणालाच विचारू शकत नाही ना. मी कितीतरी शाळा कॉलेजेसमध्ये लेक्चर्सला जातो.
त्यावेळेला प्रत्येक वेळेला एक प्रश्न नेहमी येतो की सर, मी काल माझ्या गर्लफ्रेंडचा किस घेतला, तिला दिवस जातील का? हा अगदी 100% दर सेशनला येणारा प्रश्न आहे. आता हा प्रश्न येतो का? आपण हसतो, म्हणजे तू हसला, तुला गंमत वाटते, हो गंमतच वाटते, पण हा प्रश्न येतो का? कारण जेव्हा आपण लैंगिकतेविषयी चर्चा करतो ना, आता समजा फॉर एक्झाम्पल मी माझ्या गर्लफ्रेंडचा किस घेतला, आता तिला दिवस जातील का हा प्रश्न मी विचारणार कोणाला? माझ्या मित्रमैत्रिणींना विचारला तर ते तारेच सोडतात. घरी गेलो, आईला विचारलं, आई आज काय झालं ना, मी माझ्या गर्लफ्रेंडचा किस, इथंच विषय संपतो, पुढचं बोलून देणार. त्याच्या पुढे मला जे काय ऐकायला लागेल हे, त्यामुळे मी कोणाशीच बोलत नाही. मग हा प्रश्न विचारायचा कोणाला? तर मग जेव्हा मी शाळा कॉलेजमध्ये जातो तेव्हा आय एम द राईट पर्सन टू आस्क. बरं, सोशल मीडियावरती आज कुठलाही प्रश्न विचारला त्याची 2 उत्तर येतात. बरोबर. एक बरोबर असतं, एक चूक असतं. मग हे बरोबर कुठलं आणि चूक कुठलं हे सांगणार कोण? बाकी प्रत्येक सब्जेक्टला आपल्याला एक गुरु असतो, एक शिक्षक असतो. म्हणजे मला जर का मॅथ्स शिकायचंय किंवा मला मॅनेजमेंट शिकायचंय तर मला कोणतरी शिकवतं ना, बरोबर, कुठेतरी व्यवस्थित सांगतं की हा हे तत्व पाळायचे. मग लैंगिकतेविषयी हे मला कोणीच सांगत नाही. बरोबर. म्हणजे कितीतरी वेळेला असं होतं की मुला मुलींना लग्न करायचं असतं. लग्न करायचं म्हणजे काय, तर तो इव्हेंट ऑर्गनाईज करायचा, ते हॉल घ्यायचा, तो केटरर, ते फॅन्सी ड्रेस, त्याच्या फॅन्सी ड्रेस नाही म्हणलं पाहिजे, पण ते ड्रेस चेंज करणं किंवा फोटोग्राफी, या सगळ्याबद्दल खूप चर्चा होते. चर्चा होत नाही म्हणजे तो जेव्हा तो बँड बाजा बारात संपते आणि मग आपण बेडरूम मध्ये जातो, त्याच्यानंतर काय घडतं हे कोणीच सांगत नाही. आणि त्यामुळेच आज आपल्याला याच्याबद्दल व्यवस्थित पद्धतीने कोणाला तरी माहिती देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून आज तुझ्या या पॉडकास्टवर आल्यावर मला ते आनंद मिळतोय की आपण आपल्या ऑडियन्स पर्यंत लैंगिकता म्हणजे काय आणि ती व्यवस्थित चर्चा कशी करायची आणि त्याच्याबद्दलची माहिती कशी जाणून घ्यायची हे आज जाणून घेणार आहोत. सो थँक्यू वन्स अगेन मला बोलवल्याबद्दल. नक्कीच आपल्याला पुढच्या चर्चेतून अनेक गोष्टी कळतील. जसं तुम्ही आता शेवटी म्हणले किंवा हनीमून, तर मी आता काही स्टडीज मध्ये किंवा काही इंटरव्ह्यूज मध्ये मी बघितलं किंवा म्हणतात 90% हनीमून्स मध्ये इंटरकोर्स किंवा सेक्शुअल प्लेजरच होत नाही. तर ते तसं खरं आहे का? हनीमूनच्या रात्री काय होतं ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट प्रत्येक जण लपवून ठेवतो आणि एकमेकांना सांगताना मात्र सांगतात बड्या जाळ्या मारून की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. पण तू म्हणतोस तसं अगदी बरोबर आहे. जवळजवळ 90% जोडप्यांमध्ये हनीमूनच्या रात्री लैंगिक संबंध येतच नाही. ह्याचा मी तुला किस्सा सांगतो. माझ्याकडे एक जोडपं आलं होतं. अच्छा. तर ते जोडपं आलं कशासाठी होतं, तर आम्हाला दिवस जात नाही. साधारणतः लग्नाला 1 वर्ष 1.25 वर्ष झालं होतं. मी त्या दोघांना तपासलं, त्यांना विचारलं. त्याच्यानंतर माझं असं लक्षात आलं की त्या दोघांचे लैंगिक संबंध आजपर्यंत आलेलेच नाही. लग्नाला वर्ष झालंय. ओके. ते मी त्यांना सांगितलं की बाबा तुमचे संबंध येत नाहीयेत. दोघं हसले, हे डॉक्टरला काही कळत नाही, आणि चक्क निघून गेले. माझं पुढचं काहीच ऐकलं नाही. ठीक आहे, निघून गेले. मी पण काही पुढचं केलं नाही. मध्ये 2-3 वर्ष गेले. 2-3 वर्षांनी ते कुठल्या तरी काउन्सिलरकडे गेले. त्या काउन्सिलरनी परत माझ्याकडे त्यांना पाठवलं की सर यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे बघा. परत त्या दोघांना तपासलं. परत मी तेच म्हणलं की अरे तुमचे संबंधच येत नाहीत रे. तेव्हापर्यंत लग्नाला 3-4 वर्ष झाले होते. ते म्हणले या डॉक्टरची कॅसेट अडकली, ह्याला काय बाकी कळत नाही, तू सोडून. परत निघून गेले. मग मध्ये ह्या अजून 4-5 वर्ष गेले. त्यांच्यामध्ये भांडणं, कोर्ट केस, डायव्होर्ससाठी ऍप्लिकेशन, परत मागे परत हे, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. मग परत कुठल्या तरी संस्थेकडे गेले.
त्या संस्थेच्या काउन्सिलरनी परत त्यांना माझ्याकडे पाठवलं. ह्या अशा सगळ्या गोंधळामध्ये साधारणतः लग्नाला एक 9-10 वर्ष गेली होती. आणि 9-10 वर्षानंतर मग जेव्हा ते परत आले, परत त्यांना तपासलं, परत म्हणलं नाही रे, तुमचे संबंधच येत नाहीत. आता झालं काय, ते 9-10 वर्षांनी ते थोडे मवाळ झाले होते. म्हणजे आता काहीतरी, आता बरं बाबा हा माणूस सारखाच तेच सांगतोय, तर ऐकू तरी. मग त्यांनी जेव्हा ऐकलं तेव्हा मला सांगितलं की अरे, तुम्हाला संबंध म्हणजे काय हेच माहित नाही. शारीरिक संबंधामध्ये जे आपण पेनिट्रेशन म्हणतो, की पुरुषाचं लिंग स्त्रीच्या योनिमार्गामध्ये जातं, हे त्यांना माहितीच नव्हतं. आणि तुला असं वाटेल की हे जे जोडपं आहे हे कुठलं तरी अशिक्षित किंवा ग्रामीण भागातलं, तर नाही, हे अगदी शिक्षित, व्यवस्थित पुण्यातले IT कंपनीमध्ये काम करणारं जोडपं होतं. अरे बापरे. म्हणजे असं नाही की त्यांनी काही व्हिडिओज बघितलेले नाहीये किंवा काही चर्चा केलेली नाहीये, पण ह्या जोडप्याला ती जी भीती होती की जर का आतमध्ये आपण पेनिस इंट्रोड्यूस केलं तर दुखेल किंवा रक्तस्राव होईल, या भीतीमुळे त्यांचे शारीरिक संबंध 2 मांड्यांच्या मध्येच येतो. आणि मग हे जेव्हा त्यांना सांगितलं त्यावेळेला त्यांना ते रिअलाइज झालं की अरे, आपण काय चूक करतो. तोपर्यंत त्यांना वाटत आपलं व्यवस्थित चाललंय, ते चूक पण नव्हते, कारण त्यांचं ज्ञान जे होतं ते तेवढंच होतं. आणि मग जेव्हा त्यांना ते सांगितलं तेव्हा अक्षरशः 3ऱ्या का 4थ्या महिन्यात त्यांना दिवस पण गेले. म्हणजे 10 वर्ष त्यांनी जी वाया घालवली, तो इश्यू 2-3 महिन्यात सुटला असता. का सुटला असता? जर त्यांना व्यवस्थित नॉलेज दिलं असतं. आणि हनीमूनच्या रात्री हीच गोष्ट होते. मेन म्हणजे दोघांच्या मनात भीती असते. स्त्रीच्या मनात भीती असते की मला खूप दुखेल, खूप रक्तस्राव होईल, प्रचंड वेदना होतील. पुरुषाच्या मनात भीती असते की मला व्यवस्थित परफॉर्म करता येईल का, मला व्यवस्थित ऍक्ट करता येईल का, मला माझ्या पार्टनरला सॅटिस्फाय, जे शब्द वापरतो ना, तो करता येईल का. तर अशा अनेक भीती असतात. जर अरेंज्ड मॅरेज असेल तर आणखीन एक भीती असते, ती म्हणजे की कालपर्यंत जी व्यक्ती अनोळखी होती तिच्या बरोबर आज अचानक काय 5-8 तासाच्या मध्ये असं बदलतं की जिथे मी माझे सर्व कपडे काढून एकमेकांना सामोरं जातो. सो ती भीती पण असते की असं कसं करायचं. लव्ह मॅरेज असेल तरी देखील थोडीशी ती भीती कमी असते, पण तरी देखील दोघांनी एकमेकांना विदाऊट कपडे बघणं ही भीती कायम असते. सो त्या ह्याच्यामध्ये मग पहिल्या रात्री होतं काय, तर पहिल्या रात्री त्यांच्यामध्ये व्यवस्थित लैंगिक संबंध येत नाही. पण मग त्या रात्री करायचं काय. बरेच जण म्हणतात आम्ही एकमेकांशी गप्पा मारू. ठीक आहे, गप्पा मारा, व्हेरी गुड. काय गप्पा मारणार. नाही, तिला कुठला रंग आवडतो, तिला कुठला फिल्म स्टार आवडतो, मला काय करायला आवडतं, माझे हॉबीज काय, हे नाही बोलायचंय. हे बोलायला अख्खा दिवस पडलाय. त्या हनीमूनच्या रात्री का बोलायचं. तर हनीमूनच्या रात्री जे आहे ते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की एकमेकांना जाणून घ्यायचं. कशाने जाणून घ्यायचं, तर स्वतःच्या शरीराने जाणून घ्यायचं. स्वतःला काय आवडतं, काय नाही आवडत, कुठे स्पर्श केलेला आवडतो, कुठे स्पर्श करताना भीती वाटतेय, हे पहिलं बोललं पाहिजे, हे जाणलं पाहिजे. आणि हे जेव्हा आपण जाणतो ना तेव्हा आपण एकमेकांबरोबर खूप कम्फर्टेबल होतो. आपण एकमेकांना व्यवस्थितपणे हाताळू शकतो, व्यवस्थितपणे हात लावू शकतो. स्पर्श जो आहे आपला तो किती जोराचा पाहिजे, किती अलगद पाहिजे, हे आपल्याला कळायला लागतं. की जेणेकरून हे जेव्हा आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क येतो, शारीरिक संपर्क येतो, त्यावेळेला आपल्या पार्टनरला आपण दुखापत देत नाही, ना शारीरिक ना मानसिक. सो ही तयारी त्या रात्रीपासून करायला पाहिजे. गरज नाहीये की दर रात्री तुमचे व्यवस्थित शारीरिक संबंध यायलाच पाहिजे, ते येतील. पण सुरुवातीला जेव्हा आपलं मनोमिलन चांगलं होईल, एकमेकांना आपण जाणून घेऊ, आणि ही गोष्ट त्या हनीमूनच्या रात्रीपासून करायची. ती जर केली तर माझ्या मते तुमच्या आयुष्यातली प्रत्येक रात्र ही हनीमूनची रात्र. सो सुरुवात तिथून करायला पाहिजे.
हे जेव्हा आपण करतो त्यावेळेला त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध व्यवस्थित येतात. एक मगाशी बोलताना मी म्हणलो की बऱ्याचशा मुलींच्या मनात भीती असते की खूप दुखेल किंवा खूप रक्तस्राव होईल. तर ही भीती थोडीशी अनाठाई आहे. एक लक्षात घ्या, प्रत्येक स्त्रीला मासिक पाळी येते, दर महिन्यामध्ये येते. त्या मासिक पाळीमध्ये साधारणतः 50 ते 80 ml रक्त दर महिन्याला त्या स्त्रीच्या शरीरातून बाहेर फेकलं जातं. हा, त्याबद्दल पण बोलायचं होतं. मग ते आणि आपलं नॉर्मल रक्त सेमच असतं का? हा अगदी कॉमन प्रश्न आहे. कारण मोस्टली ह्या रिलेटेड तर गर्ल्सला ठीक आहे, ते माहीतच असतं, पण बॉईजला ह्या रिलेटेड जास्त काय माहितच नसतं. मी नेहमी म्हणतो ना की मुली मुलांपेक्षा ऍडव्हान्टेज मध्ये असतात. कारण का की जेव्हा वयात येतात ना तेव्हा मुलींच्या शरीरामध्ये बरेच बदल होतात. मग त्यांच्या शरीरामध्ये बदल होतात, मासिक पाळी चालू होते, सगळ्यामध्ये दिसनेबल बदल होतात. पुरुषामध्ये काय होतं, दाढी मिशा येतात, बस, बाकी काही बदल होत नाही. मग मुलींमध्ये बदल झाल्यामुळे त्यांच्या आई वडिलांना त्यांच्याशी बोलणं भागच पडतं, इच्छा असो नसो. बरोबर. पण मुलांचं काय होतं, मुलं डिसएडव्हान्टेज का असतो, कारण मुलांशी बोलायची गरजच नसते ना, असं आई वडिलांना वाटतं. त्याला आपोआप समजेल. आपोआप समजत नाही ना रे, कोणालाच आपोआप समजत नाही, आणि त्यामुळे मुलांना तो तोटा होतो. आता जसं तू मासिक पाळीतल्या रक्ताबद्दल बोलला, तर सगळ्यात प्रथम एक लक्षात घे, मासिक पाळीमध्ये जे रक्त येतं हे कुठलंही अशुद्ध, खराब, जंतू असलं कुठलंही रक्त नसतं. माझ्या हाताला कापलं तर जे रक्त येईल तेच रक्त मासिक पाळीमध्ये येतं. फक्त होतं काय की त्या रक्ताला थोडासा वास वेगळा येतो, त्या रक्ताचा रंग थोडासा वेगळा किंवा गडद असतो. हे का होतं, कारण त्या रक्तामध्ये, मासिक पाळीच्या रक्तामध्ये आपल्या पिशवीचं आतलं जे अस्तर असतं हे अस्तर पण मिक्स असतं. त्याचबरोबर ते रक्त काही एकदम बाहेर येत नाही. म्हणजे समजा माझ्या हाताला कापलं तर रक्त लगेच बाहेर येत, ते साठून राहणार नाही. तर मासिक पाळीतलं रक्त जे आहे ते थोडंसं पिशवीमध्ये थोडा वेळ थांबतं आणि मग हळूहळू बाहेर येतं. त्याच्यामुळे त्याला थोडासा रंग वेगळा होतो, त्याला थोडासा वास वेगळा येतो. पण स्त्रीच्या शरीरात 2 रक्त नसतात, एकच रक्त असतं. बरोबर. आणि तेच रक्त बाहेर येतं. किंबहुना मासिक पाळीतलं रक्त ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू नसतात, ते एकदम स्टराईल असतं, जंतू विरहित असतं. सो त्यामुळे त्या रक्ताची बिलकुल भीती बाळगायची कारण नाही. त्या रक्ताने कोणालाही काहीही अपाय होत नाही. ते कुठलंही वेगळं रक्त नसतं, सेम रक्त असतं जे आपल्या शरीरात सगळीकडे वाहत असतं. सो साधारणतः दर महिन्याला मी म्हटलं तसं की एक 50 ते 60, 70, 80 ml रक्त हे दर महिन्यामध्ये शरीरातून बाहेर टाकलं जातं. जेव्हा शारीरिक संबंध येतात ना त्यावेळेला काही जणांना थोडासा रक्तस्राव होऊ शकतो. किती काही एक 2-4% लोकांना. अच्छा. उरलेल्या 95% स्त्रियांना काहीही रक्तस्राव होत नाही. आणि जो 2-4% लोकांना रक्तस्राव होतो तो किती असतो, ते 1-2-4 थेंब. अच्छा. आता विचार कर, दर महिन्यामध्ये ती मुलगी 50-60 ml रक्त शरीरातून बाहेर काढते, 2-4 थेंबांनी काही फरक पडणार आहे का? काहीच पडणार नाही, आणि ते आपोआप थांबतं पण. सो त्यामुळे ब्लिडिंग होण्याचं संबंध ठेवताना बिलकुल भीती बाळगायची गरज नाही. दुसरी जी भीती असते ती म्हणजे संबंध ठेवताना प्रचंड वेदना होण्याची. वेदना होतात का? वेदना कधी होतात की जेव्हा आपण आपल्या मर्जीविरुद्ध संबंध ठेवायला जातो. अच्छा. किंवा आपल्यावर कोणतरी जबरदस्ती करतो. आपण जर का आपल्याला पाहिजे त्या व्यक्तीबरोबर, आपल्याला आवडते त्या व्यक्तीबरोबर आपल्या मर्जीने संबंध जर ठेवले तर कुठल्याही प्रकारचं दुःख किंवा त्रास होत नाही. कारण आपला जोडीदार देखील आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने हाताळतो, अतिशय नाजूकपणे, हळुवारपणे हाताळतो. आणि हीच गोष्ट हनीमूनला करायला पाहिजे की आपल्या पार्टनरला हळुवारपणे, नाजूकपणे आणि समजूतदारपणे आपण हाताळायला पाहिजे.
पाहिजे. हे 3 पण जर का एकाने पाळले ना तर हनीमूनच्या रात्रीला आपल्याला अतिशय स्वर्ग सुख मिळू शकतं. आता तुम्ही जसं म्हटले की बाबा रक्तस्राव होतो, 2 ते 4 थेंब होतात, राईट? तर ते व्हर्जिनिटी रिलेटेड पण एक डाऊट होता की बाबा आता बरेच जण म्हणतात की बाबा मुलींना समजा व्हर्जिनिटी टेस्ट करायची असेल तर ते हायमन ब्रेक नसावं, असं म्हणजे बऱ्याच लोकांचं मिसकन्सेप्शन आहेत. तर ते खरंच आहे का तसं? व्हर्जिनिटी हो, हा एक शब्द इतका जास्त यूज केलेला आहे तर त्याच्याबद्दल खूप गैरसमज आहे. म्हणजे मला अगदी कन्सल्टिंग बसल्यावरती अगदी बऱ्याच वेळेला आलेला अनुभव आहे. 2 जण येतात, मुलगा मुलगी. तो मुलगा त्या मुलीला बाहेर बसवतो वेटिंग मध्ये. मुलगा एकटा आतमध्ये येतो, बसतो, असं काहीतरी थोडस इकडं तिकडं काहीतरी करत असतो आणि मग विचारतो, सर एक प्रश्न विचारू का? त्याने हा प्रश्न विचारला की मला कळतं आता हा काय विचारला. तो म्हणतो, सर माझी गर्लफ्रेंड बाहेर आली आहे, तिच्याबरोबर माझं लग्न ठरणार आहे, तर मला तुम्ही एक सर्टिफिकेट द्या की तिच्या अगोदर कोणाशी शारीरिक संबंध आलेले नाही किंवा ती व्हर्जिन आहे. कोविडमध्ये मला आठवतंय एक मुलगी पण अशी माझ्याकडे आली होती की बाहेर माझा बॉयफ्रेंड बसलाय, माझं लग्न ठरणार आहे आणि त्याच्या अगोदर कुठल्याही मुलीशी संबंध आलेले नाहीत, असं सर्टिफिकेट द्या. सो हे व्हर्जिनिटी ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट माझ्या मते आजच्या जनरेशननी जास्त विचार करण्यासारखी गोष्ट नाही. माझ्या मते व्हर्जिनिटी तुमच्या नात्यापासून चालू होते. म्हणजे समजा माझं माझ्या गर्लफ्रेंड बरोबर लग्न ठरलं, त्या क्षणापासून मी आणि माझी गर्लफ्रेंड व्हर्जिन आहोत. ही न्यू व्हर्जिनिटी म्हणतो, नव कौमार्य म्हणूयात आपण. कारण कुठल्याही व्यक्तीचे, मग ती स्त्री असो पुरुष असो, यांचे अगोदर शारीरिक संबंध आलेले आहेत का हे जाणून घ्यायची 100% खात्रीशीर कुठलीही तपासणी ह्या जगात उपलब्ध नाही. ओके. आपण गुगलवरती जर का गेलो आणि व्हर्जिनिटी टेस्ट असं टाकलं तर माझ्या मते 10, 15, 20 तपासण्या येतात. राईट. ह्यापैकी कुठलीही तपासणी ही शास्त्रोक्त 100% सांगू शकत नाही. ओके. हा, इंडिकेशन देऊ शकतात पण 100% सांगू शकत नाही. त्यामुळे कृपा करून कोणीही माझ्याकडे व्हर्जिनिटीचं सर्टिफिकेट मागायला येऊ नका. पण व्हर्जिनिटी टेस्ट जेव्हा एखादा व्यक्ती माझ्याकडे येतो तेव्हा त्याला एकच सांगतो की जर का तुमच्या पार्टनरवरती विश्वास असेल तर त्याच्यासारखी दुसरी खात्रीशीर टेस्ट नाही. जर बाबा रे तुझ्या पार्टनरवर भरोसा नसेल तर हे नातं इथेच माझ्याच कन्सल्टिंग मध्ये तोडून टाक. कारण जे संशयाचं भूत जर बसलं तर त्याला उपाय कुठल्याही जगात नाही. त्यामुळे व्हर्जिनिटी याला जास्त महत्व देण्याच्या ऐवजी आपण आपला पार्टनर, आपलं नातं तयार झाल्यावर आपल्याशी एकनिष्ठ आहे का, ह्या गोष्टीला जास्त महत्व द्यायला पाहिजे. बरोबर. केवळ एखाद्या व्यक्तीचे शारीरिक संबंध अगोदर आलेत याच्याने आजच्या आपल्या संबंधांना काहीही अडचण येत नाही. पण आपलं नातं तयार झाल्यावर मग ती व्यक्ती माझ्यासाठी जर का आपला जीव वाळून टाकत असेल, दुसऱ्या नात्यामध्ये जात नसेल तर येस, माझा पार्टनर व्हर्जिन आहे. ही कन्सेप्ट मॅम आता आपण आणली पाहिजे. येस. जसं तुम्ही आता आधी म्हणते की बाबा ती मुलगी पण आली होती, त्याचा बॉयफ्रेंड बाहेर बसला होता, तसं मेल व्हर्जिनिटी टेस्ट पण असते का? ना मेलची व्हर्जिनिटी असते ना फिमेलची व्हर्जिनिटी असते. मी म्हणलं तसं की तुमच्या पार्टनरवरती भरोसा ठेवणं, तुमच्या पार्टनरवरती विश्वास ठेवणं, तुम्ही तुमच्या पार्टनरशी एकनिष्ठ असणं, हीच मेन व्हर्जिनिटी आहे. मग तुम्ही अगोदर जरी तुमचे संबंध आलेले असतील तरी देखील त्याचा ह्या नात्यावर काही परिणाम होऊन द्यायचा नाही. ओके. हे जे तू हायमॅन आणि हे जे काय बोललास ना, तर असे कितीतरी केसेस लिटरेचरमध्ये आहेत की जे सेक्स वर्कर्स आहेत, वेश्या व्यवसाय करणारे आहेत, त्या महिलांचे देखील हायमेन इंटॅक्ट आहेत.
कसं काय? कारण हे हायमेन म्हणजे काय असतं, तर हायमेन हे आपल्या स्त्रीच्या योनी मार्गावरती एक पडदा असतो. ओके. हा बऱ्याच जणांमध्ये हा पडदा अतिशय लवचिक असतो. अच्छा. किती लवचिक असतो, तर तो अगदी आपण समजा दंड बैठका मारल्या, हा, सायकलिंग केलं, स्विमिंग केलं, पळापळी केली, जिम्नॅस्टिक्स खेळले, अगदी जोरात उड्या मारल्या, तरी देखील तो आपल्या नकळत फाटू शकतो. राईट. त्याला बऱ्याच वेळेला काही रक्त पुरवठा पण नसतो. त्याच्यामुळे तो फाटल्यावरती ना दुखतं, ना ब्लिडिंग होतं, ना काही होतं. हे मेजॉरिटी लोकांमध्ये असतं. काही लोकांमध्ये हा जो काय हायमेन प्रकार असतो, हा पडदा असतो, हा खूप मासाळ असतो. इतका मासाळ असतो की संबंध आले तरी तो तसाच इंटॅक्ट राहतो. कारण त्या हायमेनला एक नॅचरल होल असतंच की ज्याच्यातून आपल्या मासिक पाळीचं रक्त बाहेर येतं. सो ते जर का हायमेन अतिशय लवचिक असेल, मासाळ असेल, तर ते फाटणारच नाही. आणि त्याच्यामुळे या हायमेन या गोष्टीला जास्त महत्व द्यायची गरज नाही. ते फाटलं म्हणजेच ती व्हर्जिन आहे असं ऍब्सोल्युटली गृहीत धरायचं नाही. सो प्रत्येकात ते हायमेन फाटतच असं नाही, ते बऱ्याच वेळेला इंटॅक्ट तसंही राहू शकतं. त्यामुळे हायमेनला खूप महत्व देऊ नका. बरेच जण माझ्याकडे येतात आणि म्हणतात आमचे संबंध आले, आता हायमेन फाटलं की नाही बघा. हो, काही लग्न पण तुटले त्या कारणास्तव. नाही, काही लग्न पण तुटलेत. माझ्या एका मित्रांनी एक त्याच्यावरती शॉर्ट फिल्म पण केली, याला खूप अवॉर्ड्स मिळाले. जुई म्हणून फिल्म आहे. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी हाच मुद्दा घेतला होता की ते हायमेन फाटत नाही आणि रक्तस्राव होत नाही त्या मुलीला, मग त्या मुलीला रक्तस्राव होत नाही म्हणून ते दोघ जण लग्न तोडतात. सो त्यामुळे हायमेन फाटतं की नाही, रक्तस्राव होतो की नाही, ह्या गोष्टीपेक्षा आपण आपल्या पार्टनर बरोबर व्यवस्थित संबंध ठेवू शकतोय का, ते सॅटिस्फॅक्शन मिळतंय का, आपण आपल्या पार्टनर बरोबर नातं चांगलं करू शकतोय का, ह्याला जास्त महत्व द्या, ना की ते हायमेन आहे का नाही. तर अजून काय सेपरेट अजून सेक्शुअल रिलेटेड मिथ्स अँड मिसकन्सेप्शन आहे जे आम्हाला म्हणजे माहिती नाही त्या रिलेटेड, त्याच्या व्यतिरिक्त? एक सगळ्यात मोठा जो मिसकन्सेप्शन सध्या आहे तो म्हणजे की इरेक्टाईल डिस्फंक्शन, ईडी ज्याला आपण म्हणतो. माझं जर लिंग ताठ नाही झालं, मला झाला ईडी, मी लगेच आजारी पडलो, मला खूप काहीतरी मोठं झालं, आता मला आयुष्यात संबंधच ठेवता येणार नाही. तर होतं काय की आजच्या जगामध्ये लैंगिक संबंध ठेवायची जबाबदारी ही पुरुषाची असं सांगितलं. म्हणजे पुरुषांनी परफॉर्म करायचं, पुरुषांनी संबंध घडवून आणायचे, पुरुषांनी सगळं करायचं. पुरुष काय जोकर आहे ना की त्यांनी सगळं करायला पाहिजे? नाही, लैंगिक भावना ही स्त्री आणि पुरुषांमध्ये समसमान असते. असं काही नाहीये की फक्त पुरुषांनी करायचं असतं आणि स्त्रीनी फक्त झोपायचं असतं. नाही, ऍब्सोल्युटली नाही. दोघांमध्येही ती भावना तेवढ्याच प्रबळतेने असते. पण होतं काय की पुरुषाला वाटतं मीच सगळं करायचंय, मी माझ्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन द्यायचंय, मीच पार्टनरला हे करायचंय. असं नाहीये. आणि त्या प्रेशरमुळे होतं काय की बऱ्याच वेळेला त्याचं स्वतःकडेच लक्ष जात नाही, तो त्याचा फोकस हरवतो. आणि फोकस जर का हरवला तर त्याचं लिंगाचं जे इरेक्शन असतं ते नीट होत नाही. स्ट्रेस अगदी. सो पहिली गोष्ट एक लक्षात घ्या पाहिजे की आपले लैंगिक संबंध जे आहेत ते आपल्या लिंगामध्ये नाहीयेत, तर ते आपल्या मेंदूमध्ये आहेत. जितकं आपण स्ट्रेस घेऊ, जितकं आपण ओव्हर थिंकिंग करू, तितकं आपली लैंगिक भावना कमी होते, तितकं इरेक्शन येऊ शकत. बरोबर. आणि मग इरेक्शन नाही आलं की मग आपण काय करतो? सगळ्यात प्रथम एक तर युट्यूब वरती जातो, याच्यावर जातो, सोशल मीडियावर काहीतरी विचार करतो, काहीतरी वाचतो, काही स्वतःचे उपाय करतो. ते उपाय जनरली फेल होतात. मग दुसरं काय असतं, मित्राकडे जातो. मग मित्राला म्हणतो, अरे काल ना असं झालं आणि काय संबंध ठेवताच आलं नाही, तरी काय करू? मग मित्र आपल्यासारखाच हुशार असतो. तो म्हणतो, अरे काम कर, 2 पेग लगा दे, सब ठीक हो जाएगा.
की मित्राचं ऐकून तळीराम चालले दारूच्या गुत्त्यावर. आणि मग हे 2 पेग घेतले की आणखीन फिजिकल ताण येतो, मग आणखीन लिंग ताठवायला अडचण येते, मग आणखीन प्रॉब्लेम येतात, की मग स्वतःलाच लेबल लावायला सुरुवात होते. डॉक्टरांकडे न जाता मला ईडी झालं, मला इरेक्टाईल डिस्फंक्शन झालं, मला संबंधच ठेवता येणार नाही, मला काहीच करता येत नाही. तर सगळ्यात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, जसं मी मगाशी म्हणलं की लैंगिक संबंध हे पुरुषाच्या मनात पहिले असतात. सो जोपर्यंत आपण हा विचार करत नाही की आपल्याला संबंध ठेवायचे, आपल्या पार्टनरचा आपण विचार करत नाही, आपल्या ज्या काही फॅन्टसीज असतील त्याच्याबद्दल विचार करत नाही, तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित इरेक्शन येत नाही. आणि दारू जे आता आपण बोललो, दारू म्हण किंवा कुठलंही व्यसन म्हण, कुठलंही व्यसन हे तुमची लैंगिक क्षमता वाढवत नाही. हे खूप छान सेइंग आहे दारूबद्दल. इट प्रोवोकेट द डिझायर बट टेकत अवे द परफॉर्मर. म्हणजे काय तर दारूनी आपली लैंगिक संबंध ठेवायची जी इच्छाशक्ती आहे ना ती खूप प्रभावित होते, खूप इच्छा होते की संबंध ठेवावे, खूप खूप एक्साइटमेंट येते. परंतु ज्या वेळेला आपण संबंध ठेवायला जातो त्यावेळेला इरेक्शन येत नाही, त्याचबरोबर वीर्य येत नाही, समाधान मिळत नाही. आणि त्यामुळे दारू हे स्टिम्युलंट आहे, पण त्याचा संबंध ठेवायला उपयोग होत नाही. अच्छा. त्यामुळे बिलकुल संबंध ठेवायच्या आधी ड्रिंक्स किंवा कुठलंही व्यसन करणं चांगलं नाही. ही जी सगळ्यात मोठी मिथ आहे ना की काहीतरी व्यसन केलं की मला पॉवर येते, नाही, फक्त इच्छा येते, पण त्या इच्छेचं तुमच्या लैंगिक संबंध ठेवायच्या क्षमतेवरती वाईट परिणाम होतो. त्यामुळे कुठलंही व्यसन न करणं हे महत्वाचं आहे. मी मगाशी म्हणलं की तुम्ही जोकर नाहीये की तुम्हाला काहीतरी सर्कसमध्ये जाऊन परफॉर्म करायचंय, नाही. सेक्स जेव्हा तुम्ही करताय त्यावेळेला तुम्ही तुमची इच्छा जागृत करणं, त्यावर फोकस ठेवणं, ते संबंध व्यवस्थित ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे. तुमच्या पार्टनरला तुम्ही समाधान कधी देऊ शकता, जेव्हा तुम्ही तुमची काळजी व्यवस्थित घेऊ शकता. सो तुम्ही तुमचा आनंद घ्यायचा असतो, तुमच्या पार्टनरनी त्यांचा आनंद घ्यायचा असतो, आणि जेव्हा तुम्ही दोघंही स्वतःचा आनंद घेता तेव्हाच ही लैंगिक अनुभूती जी आहे ती खूप छान मिळते. पण ह्याच्यात समजा एखाद्याला ती संबंध ठेवल्यावरती जर आनंद मिळत नसेल तर दोघांनाही तो आनंद मिळत नाही. आणि त्यामुळे हे संबंध ठेवताना दोघांनी एकमेकांना समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे समजून घ्यायचं म्हणजे काय तर हो, तुम्ही एकमेकांशी बोला, आणि बोलणं म्हणजे काही तोंडानेच बोललं पाहिजे असं नाही, पण आपल्या हावभावातून, आपल्या शारीरिक हालचालींमधून आपण आपल्या पार्टनरला सांगू शकतो की मला कुठे हात लावल्यावर चांगलं वाटतं, मला कसा हात लावल्यावर चांगलं वाटतं, मला काय केल्यावरती आनंद मिळतो, काय केल्यावरती नाही आवडत, हे आपण आपल्या पार्टनरला सांगणं महत्वाचं आहे. राईट. आणि जेव्हा आपण ते सांगतो ना, आणि हे दोघांनाही म्हणजे पुरुषाला पण आणि स्त्रीला पण दोघांनी एकमेकांना सांगायला पाहिजे. हे जेव्हा एकमेकांना सांगतो त्यावेळेला आपला पार्टनर देखील आपल्याला पाहिजे तसं आपल्या शरीराला आनंद देतो, आणि मग ते स्वर्गसुख जे आपण म्हणतो ते स्वर्गसुख आपल्याला मिळतं. पण बऱ्याच नात्यांमध्ये मी असं बघतो की एखादा पार्टनर आपल्या जोडीदाराला आपल्याला काय आवडतं ते सांगतच नाही, आणि जोडीदार जे काय करतोय ते सहन करत राहतो. मग त्याच्यामुळे कोणालाच त्याच्यामधून आनंद मिळत नाही. लैंगिक संबंध ठेवताना सगळ्याचा फोकस जो असतो ना तो म्हणजे आम्ही ज्याला म्हणतो पेनिट्रेटिव्ह सेक्स, म्हणजे की लिंग आत गेल्यानंतरचा संबंध. ती क्रिया किती वेळ असते, 2-5 मिनिटं, त्याच्यापेक्षा जास्त ती राहत नाही. पण त्याच्यापेक्षा जास्त आनंद कधी मिळतो तर जेव्हा आपण फोरप्ले करतो, म्हणजे ऍक्च्युअल संबंध करायच्या अगोदर ज्या काय आपण गोष्टी करतो, मग एकमेकांच्या शरीराला हाताळणं असेल, केस घेणं असेल, एकमेकांना मसाज करणं असेल, जे काय गोष्टी करतो त्या गोष्टीतून जो आनंद मिळतो ना त्याच्याने आपल्याला नंतरचे लैंगिक संबंध सुखकर होतात. बरोबर. त्यामुळे लैंगिक संबंध ठेवताना सगळ्यात प्रथम महत्वाचं आहे तो म्हणजे की आपला फोरप्ले खूप छान करणं.
म्हणून मी म्हणलं ना, हनीमूनच्या पहिल्या रात्री आपल्याला तीच गोष्ट करायची आणि मग आपली प्रत्येक रात्र हनीमूनची रात्र. तर त्या पद्धतीने आपण जायला पाहिजे. परफॉर्म करायची अँझायटी घ्यायची नाही. एखाद्या वेळेला असं होऊ शकतं की नाही लिंग ताठ होत. हे बऱ्याच जवळजवळ सगळ्या पुरुषांना कधी ना कधीतरी आयुष्यात ही समस्या येते, बिघडत नाही. जरी आली तरी याचा अर्थ हा नाही की पुढे पण तुम्हाला होणार नाही. पण जरी एखाद्या वेळेला नाही आली तरी तुम्ही फोरप्ले मधून तर आनंद मिळतोय, सो तो आनंद नक्की साठवा. पण लोक काय करतात की एखाद्या वेळेला जर का मला नाही लिंगाचा ताठपणा आला तर मी नंतर संबंधच ठेवायला घाबरतो. मग मी फोरप्लेच नाही करत, मग मी माझ्या पार्टनरवर बोलतच नाही, माझ्या पार्टनरवर संपर्कच करत नाही आणि मग अडचण निर्माण होते. या ह्याच्यातली दुसरी जी सगळ्यात महत्वाची जर का मिसकन्सेप्शन जर असेल ना, ते म्हणजे की जर मला लैंगिक संबंध ठेवायला अडचण आली तर मी माझ्यावरच उपाय करायला चालू करतो. म्हणजे मी गुगलवर जातो, स्वतःचाच गुगल डॉक्टर होतो. मी कुठेतरी मेडिकल मध्ये जातो, काहीतरी चूर्ण गोळ्या आणि जे काय आहे ते घेतो. कमतरता नाही प्रत्येक न्यूजपेपरच्या आणि मग ते पॉवर प्लस पॉवर मायनस काय जे काय गोळ्या असतात त्या गोळ्या घेतात. त्या गोळ्या घेतल्यावर फायदा तर होत नाही. कारण गोळ्यांचा उपयोग कधी होतो जेव्हा आपल्याला आजार आहे. आजार नसेल आणि आपण गोळ्या घेतल्या काही उपयोग होणार आहे का? नाही. सो त्यामुळे जर खरंच आपल्याला काही आजार असेल की से उदाहरणार्थ की आपल्याला खरंच इरेक्टाईल डिस्फंक्शनचा आजार असेल तर त्याला बरीच कारणं आहेत, बरीच वैद्यकीय कारणं आहेत. अच्छा. मग कोणाला काही डायबेटीस आहे का, ब्लड प्रेशरचा त्रास आहे का, हार्ट डिझीजचा त्रास आहे का, कोणाला काही स्पायनल प्रॉब्लेम आहे का, काही वेगळ्या गोळ्या आपल्याला चालू आहेत का, काही बाकीचे आजार आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींमुळे होऊ शकतो. बरोबर. मग त्याला व्यवस्थित वैद्यकीय उपचार घेतले तर तो बरा होतो. पण जर मला नसेलच आणि केवळ मी मानसिकता माझी इतकी स्ट्रेसफुल आहे त्यामुळे मला जर येत नसेल तर मला कुठल्याच गोळीचा उपयोग होणार नाही. आजच्या या धकाधकीच्या जीवनात त्या जोडप्याकडे संबंध ठेवायला वेळच नसतो. माझ्याकडे असे एस्पेशली IT इंडस्ट्री मधले खूप जोडपी येतात. म्हणजे बायको डे शिफ्ट करते, नवरा नाईट शिफ्ट करतो आणि ते कधीतरी एक अर्धा तास सकाळी आणि अर्धा तास संध्याकाळी भेटतात. सकाळी अर्धा तास भेटतात तेव्हा बायको फ्रेश असते, तिला संबंध ठेवायचे असतात आणि हा रात्रभर काम करून बिचारा दमलेला असतो, त्याला बिलकुल इच्छा नसते. बरोबर. संध्याकाळी जेव्हा भेटतात तेव्हा एक्झॅक्टली ऑपोजिट होतो. बायको दमून आलेली असते आणि हा हिरो फ्रेश असतो. म्हणजे त्यांच्याकडे वेळच नाहीये एकमेकांना द्यायला. लैंगिक संबंध ही उरकून टाकायची क्रिया नाही. ते जर तुम्ही उरकून टाकायची क्रिया म्हणून केलं की हा बाबा आता 5-6 दिवस झाले संबंध ठेवले नाहीत, आता ठेवायची, तर कधीच त्याच्यातून आनंद मिळणार. त्यामुळे ह्या जोडप्यांना मी नेहमी सांगतो की तुम्ही तुमचे संबंध ठेवायचे दिवस आणि वेळ ही फिक्स करा. जर का समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही मंगळवार रात्री संबंध ठेवायचे असं फिक्स केलं तर तुम्ही मंगळवारी दोघांनी काम थोडं कमी करा, सोमवारी जास्त करा, बुधवारी जास्त करा. पण ती वेळ तुम्ही पाहा की जिथे तुम्ही फ्रेश आहात. संबंध ठेवताना तुमचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे फोन आणि बाकीचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सगळे बंद करून टाका. ते जर का वाजत राहिले, तुम्ही बघितले नाही तरी ते वाजण्यावर डोक्यात चक्र चालू होतं. ते नाही पाहिजे. संबंध ठेवायला टाइमचं बंधन घालू नका. म्हणजे आता जर का मी रात्री संबंध ठेवतोय तर उद्या सकाळी मला 6 वाजता उठायचंय, 7 पर्यंत तयार व्हायचंय, मग मला 7:30ला बस पकडायची आहे, मग 8-8:30ला ऑफिसला जाऊन ही मीटिंग आहे, मग बॉसनी हे सांगितलंय, मग हे माझं काम राहिलंय. हे जर विचार तुमच्या मनात घोळत राहिले तर विचार करा तुम्हाला तेच जे समाधान मिळणार आहे ते मिळूच शकत नाही. सो तो जो तुमचा वेळ आहे तो तुमच्यासाठी पाहिजे. आणि हीच गोष्ट बरेच जण विसरतायत. संबंध ही उरकून नाही टाकायची, तर ही तुम्हाला एन्जॉय करायची गोष्ट आहे. खूप जण म्हणतात
आम्हाला संबंध ठेवताना कारण आम्ही खूप दमलेलो असतो. राईट, हे एक मोठं कारण आहे. अगदी बरोबर. पण संबंध ठेवल्याने काय होतं, तर तुमचा जो ताण आहे तो ताण कमी होतो. इट्स अ स्ट्रेस बस्टर. म्हणजे मला जर का खूप काम झालं, मला खूप दमलेलो असेल, तर मी काय करतो, मी आपल्या तंगड्यावर करतो, टीव्ही बघतो, किंवा काहीतरी मोबाईलवरती स्क्रोल करतो, किंवा कुठेतरी फिरायला जातो, एक चक्कर मारून येतो. त्याच्याने माझा ताण कमी होतो. म्हणजे मी माझा ताण कमी करायला काहीतरी गोष्टी करतो. मग त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा स्ट्रेस बस्टर माझ्याकडे माझा पार्टनर आहे ना. सो सेक्स इज द बिगेस्ट स्ट्रेस बस्टर. त्याच्याने माझा ताण तर सगळ्यात जास्त कमी होणार आहे. सो मी दमलोय हे कारण उलट एक्झॅक्टली ऑपोजिट पाहिजे. मी दमलोय म्हणून मला संबंध ठेवायचे, कारण माझा तो ताण कमी होणार आहे. सो यूज युअर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी ऍज अ स्ट्रेस बस्टर. तो ताण कमी करण्यासाठी त्याचा वापर करा, आणि तो ताण कमी करण्यासाठी दोघांनी एकमेकांना समरसून साथ देणं खूप महत्वाचं. हा, येस, ऑब्व्हियसली कोणतरी आजारी असेल, कोणाला काही त्रास असेल, तर डेफिनेटली संबंध ठेवणं हे काही आनंदाची गोष्ट होणार नाही. पण तुम्ही जर का दमलेले असाल, तुम्हाला खूप ताण आलेला आहे, तुमचा दिवस खूप हेवी गेलाय, तर यूज स्ट्रेस बस्ट करायला सेक्स इज द बेस्ट अल्टरनेटिव्ह. आणि हे जर आपण केलं तर हे कारणच गायब होऊन जाईल. आणि हा वेळ तुमचा आहे, हा वेळ तुम्ही तुमच्यासाठी वापरायचा आहे. अशा खूप मिथ्स आहेत. ह्याच्यामध्ये एक मोठी मिथ असते, ती म्हणजे परत पुरुषांकडे थोडं जातो, की लिंगाचा आकार, माझा साईज. कारण की युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर पण तेच ट्रेंडिंग आहे, साईज मॅटर करतं का. सगळ्यात पहिली गोष्ट, जवळजवळ 99.9% लोकांच्या लिंगाचा साईज हा नॉर्मल असतो. खूप छोटा साईज हा काही आजारांमध्ये होतो, ज्याच्यामध्ये लिंगाची वाढच होत नाही. काही विशिष्ट सिंड्रोम्स असतात, काही विशिष्ट आजार असतात, त्याच्यात होतो. परंतु हे जे आजार ज्या व्यक्तींना असतात, त्या व्यक्तींना शारीरिक इतके इतर त्रास असतात की त्यांना लैंगिक संबंध ठेवायची गरजच पडत नाही, किंवा ठेवताच येत नाही. सो हे लोक अतिशय नगण्य असतात. इतर सर्व पुरुषांच्या लिंगाचा साईज हा ऍव्हरेज असतोच. त्यामुळे माझ्या लिंगाचा साईज हा किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे याच्यावरती शारीरिक सुख अवलंबून नसतं. किंवा जर का एखाद्याच्या लिंगाचा साईज खूप जास्त मोठा असेल, तर उलट त्याच्या पार्टनरला जास्त त्रास पण होऊ शकतो. का? कारण योनी मार्गाची लेंथ काही फार मोठी नसते, ती फार तर एक 4, 6, 8 इंच असते. जर तुमचं लिंग जास्त लांब झालं तर तुमच्या पार्टनरला त्रास होणार आहे. त्यामुळे लिंगाच्या साईज वरती कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा आपण आपल्या पार्टनरला सुख देऊ शकतोय का, आपण तो व्यवस्थित संबंध ठेवू शकतोय का, याच्यावर जास्त लक्ष द्या, ना की आपल्या लिंगाच्या आकारावरती. तो साईज कितीही असला तरीही आपण आपल्या पार्टनरला भरभरून सुख देऊ शकतो. त्यामुळे कुठल्याही गोळ्या, मलम, तेल हे घेऊन साईज बदलायचा प्रयत्न करू नका. जसं आपल्याला आपली उंची वाढवता येत नाही, तसं लिंगाचा साईजही वाढवता येत नाही. काही ऑपरेशन असतात, पण हे ऑपरेशन करायची गरज असते का? माझ्या मते बिलकुल नसते, अनलेस तुम्हाला काही खरंच वैद्यकीय आजार असेल की ज्याच्यामध्ये लिंग ताठ होऊच शकत नाही. अशा व्यक्तींना काही ऑपरेशन आपल्याला करता येतात, पण हे खूप लिमिटेड लोकांसाठी उपलब्ध आहेत. बाकीच्या सर्वसामान्य लोकांना त्यांच्या लिंगाचा आकार किती आहे ह्याच्यावरती फार ताण द्यायची गरज नाही. व्हॉट एव्हर युअर साईज, यू कॅन सॅटिस्फाय युअर पार्टनर. जसं आणि पुरुषांमध्ये लिंगाच्या आकारावरती असतं बघ, तसं स्त्रियांमध्ये त्यांच्या छातीच्या आकारावर असतं. काहींना वाटतं माझी छाती खूप मोठी आहे, काहींना वाटतं खूप छोटी आहे. तर एक सांगू इच्छितो, छातीच्या आकारावरती तुमचं लैंगिक सुख अवलंबून नसतं.
हे पुरुषांनाही सांगावंच वाटतं आणि स्त्रियांनाही. आपल्या छातीचा आकार कितीही लहान किंवा मोठा असला तरी त्याचं कार्य ते करतं. छातीचं कार्य काय असतं तर येस, तुम्हाला लैंगिक उत्तेजना देणं. ही उत्तेजना नक्की मिळू शकते, त्याच्या आकारावरती काही अवलंबून नसतं. दुसरी गोष्ट, दुसरं जे कार्य असतं ते म्हणजे आपलं जे मूल होतं त्या मुलाला दूध निर्माण करणं. छातीचा आकार कितीही मोठा किंवा छोटा असला तरीही आपल्या बाळाला पुरून उरेल एवढं दूध त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतं. त्यामुळे दोघांनी आपल्या आकारावरती फार जाऊ नये. आपला आकार किती लहान किंवा मोठा असला तरीही आपल्याला व्यवस्थित शारीरिक सुख मिळू शकतं. त्याच्यामध्ये फार विचार करायची गरज नाही. अजून बऱ्याचशा गोष्टी असतात की ह्याच्यामध्ये एक मध्येच माझ्याकडे एक पेशंट आली होती. तर तो नवरा जो आहे तो नवरा संबंध ठेवायलाच तयार नव्हता तिच्याशी. तो म्हणायचा की तिच्या योनी मार्गातून स्त्राव येतो. अच्छा. आणि तो स्त्राव येतो म्हणून मला तिच्याबरोबर संबंध ठेवायचे नाही. तर योनी मार्गातून स्त्राव येतो का? हो, येतो. अच्छा. जवळजवळ सगळ्यांच्या येतो. जसं आपल्या नाकातून रोज घाण येते, कानातून घाण येते, त्याच पद्धतीने योनी मार्गातून पण स्त्राव येतो. बर. तो स्त्राव अगदी नॉर्मल असतो. किंबहुना जेव्हा आपण लैंगिक संबंध ठेवायला जातो त्यावेळेला त्या एक्साइटमेंट मध्ये तो स्त्राव अजून वाढतो. आणि त्या स्त्रावाचा उपयोग जो आहे तो लुब्रिकेशनसाठी होतो, की जेणेकरून ऍक्च्युअल संबंध ठेवताना स्त्रीला आणि पुरुषाला दोघांनाही त्रास होत नाही. कारण जे घर्षण होतं ते घर्षणचा त्रास जो आहे तो दोघांनाही होतो. सो हा स्त्राव चांगला असतो. हा स्त्राव वाईट कधी होतो? जर का त्याच्यात जंतू संसर्ग झाला मग तो स्त्राव पूर्ण वेगळा असतो. त्याचा रंग वेगळा असतो, त्याचा वास वेगळा असतो, त्याचं कन्सिस्टन्सी वेगळी असते. त्याच्याने आपल्याला खाज येऊ शकते, पुरळ येऊ शकतात, लाल होऊ शकतं, जखमा होऊ शकतात, लघवीचा त्रास होऊ शकतो. हे असे जर का काही त्रास असतील तर तो वैद्यकीय आजार आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन उपाय केले तर तो बरा होतो. पण नॉर्मल जो काय स्त्राव येतो हा स्त्राव चांगला असतो. हा स्त्राव किंबहुना आपल्याला लैंगिक संबंध ठेवायला खूप सुखकारक होतो. ते कायम येत असतं का? कायम येतं असं नाही, पण मध्ये आधी येऊ शकतं. आणि विशेषतः जेव्हा ती स्त्री एक्साइट होते त्यावेळेला तो स्त्राव वाढतो. जसं पुरुषाच्या लिंगामधून पण स्त्राव येतो. फक्त इजॅक्युलेशन किंवा वीर्य आल्यावरच स्त्राव येतो असं नाही. तर जेव्हा तो एक्साइट होतो त्यावेळेला थोडासा स्त्राव लिंगामधून सुरुवातीला येतो. तोच तर ज्याला आम्ही आमच्या भाषेत प्रीकम म्हणतो, म्हणजे ऍक्च्युअल इजॅक्युलेशनच्या आधी जे काय थोडस वीर्य येतं ते. सो ते पण काय येतं तर तिथे लुब्रिकेशन मिळावं म्हणून. राईट. कारण विचार कर, जर का दोन कोरड्या कातडी जर एकमेकांना घासल्या तर दुखेल. मग त्या तिथे ओलसरपणा कसा येणार? तर तो स्त्रीच्या योनिमार्गातल्या स्त्रावातून येणार आणि लिंगामधून जो प्रीकम येतो त्याच्याने येणार, की जेणेकरून दोघांनाही संबंध ठेवायला अडचण निर्माण होत नाही. ह्या खूप गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपले संबंध चांगले होतात. मग संबंध ऍक्च्युली जेव्हा आपण ठेवतोय ना तेव्हा दोघांनाही एकमेकांच्या शरीराची स्वच्छता बाळगणं हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येकाने आपलं शरीर स्वच्छ ठेवणं, ते गुप्तांग कोरडी ठेवणं, रोज साफ करणं हे खूप गरजेचं आहे. मला एक किस्सा आठवतो. माझ्याकडे एका काउन्सिलरनी एक कपल रिफर केलं होतं. ओके. काउन्सिलर म्हणली, सर त्यांच्यात संबंध येत नाहीत कारण ती जी मुलगी आहे त्या मुलीला तो नवरा तिचा सिगरेट प्यायचा खूप. त्या सिगरेटचा वास आवडायचा नाही म्हणून संबंध येत नाही. ते दोघ जण आले. तो नवरा बाहेर बसला, ती मुलगी आतमध्ये आली. मला म्हणली की सर आमच्यात येत नाहीत संबंध कारण त्यांच्या ना तोंडाला त्या सिगरेटचा तंबाखूचा असा खूप घाण वास येतो म्हणून मला संबंध ठेवायचे नाही, मी ठेवतच नाही त्यांच्यावर. म्हणलं ठीक आहे, तू नवऱ्याला पाठव माझ्याकडे, मी बोलतो. तो नवरा माझ्या कन्सल्टिंग मध्ये आल्यावरती एक असा एकदम उग्र असा काहीतरी घाण दर्प आला.
त्याच्यात सिगरेटचाही वास होता ना, एक विचित्र वेगळाच दर्प होता. त्याशी त्याला बसवलं, त्याला म्हणलं बरं बाबा तू काय करतो. तर तो फॅक्टरीमध्ये ते लाईन असते ना ज्याच्यावरती काम करतात, प्रोडक्शन लाईन, तर त्या प्रोडक्शन लाईनवर तो काम करायचा. आता प्रोडक्शन लाईन म्हणजे कशी की त्या लाईनवरती त्या फॅक्टरीमध्ये काही एसी नसतो, घाम खूप येत असतो, तर त्या प्रोडक्शन लाईनवर तो काम करायचा. खूप घाम यायचा आणि त्या प्रोडक्शन लाईनमध्ये त्यांना ते ओव्हरऑल सगळे ते निळे बिळे कपडे पूर्ण पॅक बंद कपडे घालून त्यांना काम करायला लागायचं. खूप घाम यायचा, खूप हे 6-7-8 तासाची ड्युटी असायची. ड्युटी झाली की हा हिरो काय करायचा की आपले कपडे बदलायचा, घरचे कपडे घालायचा आणि घरी यायचा. आणि त्याच्यानंतर तो त्या दिवशी आंघोळी नाही करायचा, दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करायचा. आणि मग तो इतके दिवस ते काम करून करून तो एक विशिष्ट घामाचा असा उग्र दर्प त्याच्या शरीरात तो साठवून राहिलेला होता. बरोबर. मग त्याच्या बायकोला बोलवलं, म्हणलं तुमचं लग्न कसं ठरलं. ती म्हणली आमचं लव्ह मॅरेज होतं. लग्ना अगोदर म्हणून आम्ही 3-4 वर्ष एकत्र होतो आणि मग लग्न केलं. म्हणलं व्हेरी गुड. हा सिगरेट प्यायचा का जेव्हा तुमचं लव्ह मॅरेज व्हायच्या आधी चाललं. हो, तेव्हाही एवढाच प्यायचा सिगरेट तो. म्हणजे आता माझ्या डोक्यात लक्षात यायला लागलं की हिला प्रॉब्लेम त्या सिगरेटचा नाहीये, कारण तो जर असं लग्नच केलं नसतं. तिला प्रॉब्लेम आहे तो हाच्या जो घामाचा आणि मळाचा आणि ह्याचा जो उग्र दर्प येतोय त्याचा. पण सांगायचं कसं, बोलायचं कसं, हाच मुद्दा आहे. म्हणून आपण बोलतोय आज की मला माझ्या पार्टनर मधले लैंगिक प्रॉब्लेम सांगायचे कसे, ह्याच्याबद्दल लाज वाटते. सेक्शुअल कम्युनिकेशन आहे. आणि म्हणून मग मी काय सांगितलं, त्याच्या सिगरेटचा वास येतो म्हणून मला संबंध नाही. मग ह्या जोडप्याला उपाय सोपा होता. काही नाही, छानपैकी मोठी साबण आण बाबा आणि घाल त्याला अभंग स्नान. ते घातलं, झालं, संबंध संपले. कारण तिला त्या सिगरेटच्या वासाचा प्रॉब्लेमच नव्हता सुरुवातीपासून. ह्याचा अर्थ असं नाही की सिगरेट प्या तुम्ही म्हणून, पण त्या प्रॉब्लेम जो होता, हा प्रॉब्लेम कळणं हे खूप महत्वाचं आहे. ह्या जेव्हा गोष्टी कळतात ना, तेव्हा आपल्याला अडचणींचा निपटारा नीट करता येतो. हे आता बोलता बोलता आणखीन एक असंच जे आपण म्हणलं ना की सेक्शुअल कम्युनिकेशन आपण बोलतच नाही, याचं एक खूप वेगळं उदाहरण माझ्याकडे आलं होतं. त्या जोडप्याचा जो नवरा होता त्याचं दुसरं लग्न होतं, त्याचं त्या मुलाचं पहिलं लग्न होतं आणि त्या मुलीचं दुसरं लग्न होतं. अच्छा, ओके. तर तो दुसरा नवरा तिला माझ्याकडे घेऊन आला होता. आता त्या मुलीला आपण कमला म्हणूयात. तर तो कमलाला घेऊन आला आणि म्हटला सर कमला खूप छान आहे, एकदम आयडियल वाईफ आहे, माझी काळजी घेते, माझ्या आई वडिलांची काळजी घेते, शेतकरी कुटुंब होतं, शेत होतं छोटंसं, इथं सगळेजण काम करायचे, तर ती शेतात काम करते, घरात काम करते, आई वडिलांची काळजी घेते, शिकलेलं नाही फार पण बाकीचं सगळं करते. पण मी जेव्हा रात्री बेडरूम मध्ये जातो आणि तिच्या जवळ जायचा प्रयत्न करतो, तिला हात लावायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला ती जे काय दिसेल ते उचलून फेकून मारते. मी पहिल्यांदाच अशी केस बघितली होती. म्हणजे मारते, मला नाही वाटत कशाला मारेल बाबा तुम्ही. तर त्याने लिटरली शर्ट काढला आणि त्याच्या शरीराला झाले जखमा त्यांनी दाखवले. सर जे काय असेल ते, तांब्या असेल, भांड असेल, काय जे काय आमच्या घरात असेल ते, आणि खरंच मला खूप लागतो. म्हणलं अरे पण ह्याला काहीतरी कारण असेल ना की ती का तुझ्याबरोबर हे करते, तू काही जबरदस्ती करतो का. पहिलं डोक्यात ते की हा काहीतरी तिला त्रास देतोय. म्हणलं मी खरंच काही करत नाही, माझं पहिलं लग्न आहे, तिचं दुसरं लग्न आहे, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे म्हणून मी लग्न केलं. मग कमला बरोबर बोलायला सुरुवात केली. मग ह्याला हे जे काउन्सिलिंग आहे ना, हे समुपदेशन हे खूप ट्रिकी होतं खूप, कारण तिला माझ्याशी बोलायला मला आठवते साधारणतः 5 ते 6 महिने लागले. ती 5-6 महिने मान्यच करत नव्हती की ती नवऱ्याला मारते.
मग जेव्हा तिला विश्वास बसला की आता हा माणूस मला काहीतरी मदत करू शकेल किंवा माझी अडचण दूर करू शकेल, त्यावेळेला कमला बोलती झाली. आणि मग तिने सांगितलं की तिचं जेव्हा पहिलं लग्न होतं ते तिच्या वडिलांनी जबरदस्तीने लावून दिलं होतं, ते पण एका खूप जास्त वय असलेल्या माणसाबरोबर. आणि त्या माणसाने तिच्यावर खूप लैंगिक अत्याचार केले होते. आणि त्यामुळे कमलाच्या डोक्यात हे लैंगिक संबंध म्हणजे काय तर आपल्या शरीरावर होणारे अत्याचार, हीच गोष्ट हे गेली. आणि त्यामुळे कुठल्याही पुरुषाने जर माझ्या अंगाला हात लावला तर तो माझ्या शरीराला त्रासच देणार, ही गोष्ट कमलाच्या डोक्यात बसली. आणि मग तो नवरा असो किंवा कोणीही असो, ती रिॲक्ट करत होती त्याला मारून. आणि मग जेव्हा तिला सांगितलं की प्रत्येक पुरुष हा असा नसतो, लैंगिक संबंधामधून समाधान आनंद मिळू शकतो, तेव्हा ती तिच्या नवऱ्याबरोबर व्यवस्थितपणे संबंध ठेवू शकते. तो नवरा तिला समजून घेऊ शकला. पण हे झालं कधी, जेव्हा कमला आणि तिच्या नवऱ्यामध्ये संवाद झाला. त्या नवऱ्याने तिला समजून घेतलं, तिने नंतर त्याला समजून घेतलं, आणि या दोघांमधलं जेव्हा कम्युनिकेशन झालं तेव्हा त्यांचे संबंध व्यवस्थित आले. सो ह्या असे जे पूर्वीचे अनुभव असतात की लहानपणी कोणावरती अत्याचार झालेले असतील, लहानपणी कोणावरती जबरदस्ती झालेली असेल किंवा काहीतरी विचित्र बघितलेलं असेल, तर अशा वेळेला बऱ्याच वेळेला लैंगिक संबंध ठेवायला अडचण निर्माण होते. आता सध्या अशीच एक केस चालू आहे की ज्याच्यामध्ये त्या मुलीवरती तिच्याच कोणतरी घरातल्या लहान असताना काहीतरी हात लावला होता, काहीतरी करायचा प्रयत्न केला होता, आणि मग तिला तीच गोष्ट आजही वाटते की मला संबंध नकोच, मला कोणी पुरुषाने हातच लावायचा नाही. सो ह्याने जर जेव्हा आपण त्यांना बोलतं करतो, जेव्हा आपण त्यांच्याशी त्यांची जी भीती आहे त्या भीतीबद्दल बोलतो, त्यांचे पूर्वीचे जे अनुभव आहेत ते अनुभव आणि आताचे अनुभव सेम असतील असं नाही. लैंगिक संबंधामधून आनंद कसा मिळतो, कसं आपण आपलं नातं चांगलं करू शकतो हे समजून देतो, त्यावेळेला ही भीती कमी होऊ शकते. सो ह्या अशा अनेक मिथ्स आणि मिसकन्सेप्शन असतात. आणि याचा उगम कुठे होतो तर उगम होतो न बोलण्यापासून. राईट. आणि ते जेव्हा आपण बोलतो करतो त्यावेळेला आपल्याला त्याच्याबद्दल क्लॅरिटी मिळते, व्यवस्थित स्पष्टीकरण देता येतं, आणि त्याच्याबद्दल आपली भीती, आपले त्रास आपल्याला दूर करता येतात. आणि म्हणूनच लैंगिकतेविषयी बोलणं खूप गरजेचं. आणि ही सुरुवात कधी व्हायला पाहिजे तर माझ्या मते अगदी लहान वयापासून व्हायला पाहिजे. मी नेहमी म्हणतो की सुरुवात कोणी करायची तर लैंगिकतेविषयी बोलायची सुरुवात आई वडिलांनी करायला पाहिजे. त्याला शाळेतले जे शिक्षक असतील हे असतील यांनी साथ द्यायला पाहिजे. आणि माझ्यासारखे जे काउन्सिलर आहेत, उपदेशक आहेत, यांनी ग्रुपमध्ये त्यांना बोलतं करायला पाहिजे. बरोबर. सो ही जर का अख्खी चेन मेंटेन झाली तर त्यांच्या मनातली हे लैंगिकतेचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना उत्तरं मिळतील, त्यांची जी जिज्ञासा आहे ती कमी होईल. कारण आज काय होतंय, लैंगिकतेची जिज्ञासा खूप आहे. मग ही जिज्ञासा जर का भागवायची असेल तर मग कसं काय करणार आपण, तर जनरली आपण जाणार गुगल बाबाकडे, आणि मग तो गुगल बाबा जे काय सांगतो ते योग्य हेच गृहीत धरतो. पण एक लक्षात घे, या कुठल्याही वेबसाईट्स वरती जे काय पोर्नोग्राफिक मटेरियल दाखवतात हे का दाखवतात, पैसे. राईट. बाकी काही कारण नाही. सो पैसे कमवण्यासाठी दाखवतात. मग आता विचार कर, जर का त्यांनी एक व्हिडिओ केला ज्याच्यामध्ये एक स्त्री आणि पुरुष एकत्र आले, त्यांच्यामध्ये नॉर्मल शारीरिक संबंध आले आणि ते वेगळे झाले, ह्याच्यात विकण्यासारखं काय, हे विकूनच जाऊ शकत नाही ना. विकलं काय जाऊ शकेल, ते दोघ जण काहीतरी विचित्र पद्धतीने एकत्र आले, त्यांनी काहीतरी विचित्र गोष्टी केल्या, बरोबर, ते विकलं जाईल. मग ह्या
साईट्स वरती हीच विचित्र गोष्ट दाखवली जाते. बरोबर. पण ही वयात येताना हीच जर का गोष्ट आपण सतत बघत राहिलो तर हीच विकृत गोष्ट आपल्याला स्वीकृत वाटते. हीच विकृत गोष्ट आपल्याला बरोबर वाटते आणि मग तीच गोष्ट आपण करायचा प्रयत्न करतो, फसतो. कारण ती विकृतच असते. ती सगळी काय म्हणता येईल फोटोशॉप असतो. आणि मग जेव्हा ते आपल्याला करता येत नाही ना, मग आपला कुठेतरी कॉन्फिडन्स कमी होतो. मग ऍक्च्युअल नॉर्मल संबंध ठेवताच येत नाही. बरोबर. मग खूप जण माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात, सर आम्हाला ह्या पोझिशन मध्ये संबंध ठेवायचे आहेत. ते खजुरावचे शिल्प बिल्प बघून किंवा कामसूत्रची पुस्तकं बघून आम्हाला ह्या पोझिशन मध्ये संबंध ठेवायचे, आम्हाला ह्या पोझिशन मध्ये ठेवायचे. हो, ठेवता येऊ शकतील, पण अरे अगोदर नॉर्मल शारीरिक संबंध तर ठेवा आणि त्याच्यातून जे आनंद मिळतो, तो समाधान मिळतं, ते तर एन्जॉय करा. आणि मग तुमचं शरीर जेवढे जिम्नॅस्टिक्स करू शकेल तेवढ्या जिम्नॅस्टिक्स करा तुम्ही, मला काही ऑब्जेक्शन नाही. पण सुरुवात ही नॉर्मल संबंधातून करा. कारण बरेच आता वयात आलेली पोरं 18-19 वर्षाची मोस्टली पॉन्डलाच ऍज अ रेफरन्स पॉईंट कन्सिडर करतात आणि त्या हिशोबाने त्यांना वाटतं की बाबा हेच खरं आणि असंच वागलं पाहिजे. एक्झॅक्टली. काय त्याच्यातलं बरोबर काय आणि चूक काय, जे नॉर्मल आहे आणि हे अल्टर केलेलं काय आहे, हे कंटेंट कळतच नाही ना. बरोबर. हे सांगतं कोण? मी इनफॅक्ट अशा काही वेबसाईट्सच नाहीये की जिथे ही एक पोर्नोग्राफिक फिल्म आहे, या फिल्म मधलं खरं काय होतंय आणि खोटं काय केलेलं आहे हे कोणीच सांगत नाही. आज कितीतरी जण येतात माझ्याकडे आणि म्हणतात, त्या जसं त्या व्हिडिओमध्ये तो पुरुष एका स्त्री बरोबर संबंध ठेवतो, लगेच दुसरी बरोबर ठेवतो, लगेच तिसरी बरोबर ठेवतो, लगेच 5वी बरोबर ठेवतो, मला पण तसं पॉवरफुल व्हायचं. माझं त्यांना एकच म्हणणं असतं, बाबा रे तू पुरुष आहेस, सुपरमॅन होऊ नकोस. कारण असे संबंध ठेवता येऊ शकत नाही. एकदा जे तुम्ही संबंध ठेवता त्याच्यातून आनंद मिळवा ना. लगेच दुसऱ्यांना संबंध ठेवून तुम्हाला तो आनंद परत का मिळवायचा? तो नाही मिळणार. कारण तुमची लैंगिक इच्छाशक्ती एकदा संबंध ठेवली की कमी होते. एखाद्या वेळेला तुम्हाला दुसऱ्यांदा ठेवता येते, कधीतरी अगदी रेअरली तिसऱ्यांदा ठेवता येते, पण का ठेवायचे? तुम्ही जेव्हा पहिल्यांदा संबंध ठेवताय त्याचा जो आनंद आहे तो आनंद तर उपभोगा. सगळं एका वेळेला ओरबाडून का घ्यायचंय? आणि तुम्ही जितके जास्त संबंध ठेवायचा प्रयत्न कराल तितकं तुम्ही फसणार आहात, तितकं तुमची इच्छाशक्ती कमी होणार आहे. आणि तेवढी जर इच्छाशक्ती तुमची कमी झाली तर नक्कीच तुम्हाला तो आनंद मिळणार नाही आणि मग तुम्हाला अडचणी निर्माण होतील. अनेक जणांच्या डोक्यात हे मिसकन्सेप्शन असतं की मला जर का प्रेग्नन्सी ठेवायची असेल तर एका रात्रीतून मी 2दा किंवा 3दा संबंध ठेवायचे. गरज नाही रे. एकदा संबंध ठेवले की जे वीर्य येणार आहे त्याच्यात शुक्रजंतू आहेत ज्यांनी दिवस जाऊ शकतात. उलट दुसऱ्यांदा जेव्हा आपण ठेवतो किंवा ठेवायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यामध्ये शुक्रजंतूंचं प्रमाण कमी होतं, इतर स्त्राव जास्त आहेत आणि गरजच नाही ना. त्या शुक्रजंतूंना हे नाही कळत की मी एकदा संबंध ठेवले म्हणून मी प्रेग्नन्सी ठेवायची का 2दा ठेवले म्हणून हे करायचं. ऍब्सोल्युटली नाही. सो हे जे काय परफॉर्मन्सचं हे बढाया खूप मारतात. मी म्हटलं ना, जेव्हा दोन गोष्टी असतात ना बघा, जेव्हा 2 मित्र एकत्र येतात आणि ते लैंगिकतेविषयी बोलतात, काय बोलतात? पॉन रिलेटेड गप्पा होतात. पॉन रिलेटेड. आणि बढाया मैंने ये किया, मैंने वो किया, मी रात्रीतून 2दा केलं, मी 3दा केलं, मी ह्या पद्धतीने केलं. ह्याच्यातलं ना जवळजवळ 100% खोटं असतं. पण त्या बढाया मारल्यामुळे दुसऱ्याला इतकं इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो, अरे बापरे हा असं करतो. पण नाही, हे असं करायची गरजच नसते आणि ते कोणालाच करता येत नाही. सो तुम्ही तुमच्या पद्धतीने जेव्हा संबंध ठेवून आनंद घेता तो आनंद एन्जॉय करा. काही गरज नाहीये 2दा किंवा 3दा ठेवायची. त्याच्याने तुमचा काही मर्दपणा येत नाही. दुसरी एक त्याच्यामध्ये मिथ
सध्या चालू झाली आहे. सध्या जिम आणि बॉडी बिल्डिंगचं खूप क्रेज आहे. सगळेजण जिम मध्ये जातात, गेम्स खेळतात, हे खेळतात. ऍब्सोल्युटली करायला पाहिजे, ऍग्रीड. पण त्याच्याबरोबर जे वाईट गोष्ट करायला लागले ते म्हणजे काय? आता बघा, समजा मी जिम मध्ये गेलो, एक्सरसाइज करायच्या आधी माझ्या हातात तो शेकर असतो, मी शेक पितो, प्रोटीन घेतो. थोडासा व्यायाम केला, परत शेक. एक्सरसाइज झाला की माझा घाम वाळायच्या आधी तोंडात शेक असतो. ठीक आहे, तुम्हाला जेवढं प्रोटीन पाहिजे तुमच्या ट्रेनरला विचारा, तुमच्या न्यूट्रिशनिस्टला विचारा आणि घ्या. पण त्याच्याबरोबर जी दुसरी वाईट गोष्ट आता चालू झाली आहे ती म्हणजे की त्या नुसत्या प्रोटीन बरोबर काही गोळ्या घेतल्या जातात, काही स्टेरॉइड्स घेतले जातात, काही इंजेक्शन घेतली जातात. ह्याची गरज नाहीये. तुम्ही जिम मध्ये का जाता ह्याला महत्व आहे. तुम्ही जर का स्वतःला फिट ठेवण्यासाठी जाताय तर त्याच्यासाठी तुम्हाला तो व्यायाम करणं, तो जो काय ट्रेनरनी प्रिस्क्राईब केला त्याच्यानुसार व्यायाम करणं, तुम्हाला तुमच्या न्यूट्रिशनिस्टनी जे काय सांगितलेलं आहे, उगाचच शरीराला अपाय होईल असे कुठल्या गोळ्या, औषधं, स्टेरॉइड्स, क्रिएटिनिन आणि हे घ्यायची गरज नाहीये. कारण आता जसं सेक्शुअल मध्ये पॉन जसं रेफरन्स पॉईंट पकडला जातो, तसं जिमनॅस्टिक मध्ये पण बॉडी बिल्डिंग असा एक रेफरन्स पॉईंट पकडला जातो. आणि त्या रिलेटेड इंजेक्शन म्हणा, स्टेरॉइड्स म्हणा, ते लोक घेतात का? कारण की त्यांना तसं मस्क्युलर दिसायचंय. पण तसं मस्क्युलर दिसणं नंतर घातक ठरू शकतं, हे ते दाखवत नाही. माझ्याकडे खूप बॉडी बिल्डर्स येतात आणि येतात कशासाठी? कारण हे जे काय स्टिरॉइडल इंजेक्शन ते खूप वर्ष घेतात, त्याच्याने त्यांची लैंगिक क्षमता कमी होते. आणि मग बऱ्याच वेळेला त्यांना मुलं होत नाही किंवा त्यांना संबंध ठेवता येत नाही. सो हे जे साईड इफेक्ट आहेत ना, ह्या साईड इफेक्ट बद्दल कोणीच बोलत नाही. स्टिरॉइडनी माझे हाडं ठिसूळ होणार, हे होणार, ह्या गोष्टी तर होतातच. मला अनेक आजार होऊ शकतात, हे तर होतातच. आपल्याला कोविडमध्ये तर माहितीये की स्टिरॉइडनी कितीतरी लोकांना काय काय गोष्टी झाल्या. पण ह्या बोलल्या जातात. जे बोललं जात नाही ते म्हणजे की मी जे लैंगिक संबंध ठेवतोय त्याची क्षमता माझी कमी होते. आणि हे बोललं जात नाही, हे बोललं गेलं पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या शरीराची काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे मला दरवेळेला जेव्हा माझ्याकडे जोडपं येतं तेव्हा मी त्यांना तेच सांगतो की तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या. शरीराची काळजी घ्या म्हणजे काय? की हो, तुम्ही योग्य व्यायाम करा, योग्य खाणं ठेवा, तुमच्या मनाची काळजी घ्या, जेणेकरून तुम्ही चांगले विचार करा, चांगले आचार करा, तुम्ही तुमच्या पार्टनर बद्दलचं प्रेम वाढवा. हे जर गोष्टी तुम्ही केल्या तर नक्कीच तुमचे लैंगिक संबंध योग्य पद्धतीने आपल्याला ठेवता येऊ शकतो. तर आता आपलं एवढं कन्व्हर्सेशन झालं, मला 7-8 क्वेश्चन सुचले होते. आता सगळ्यात आधी तो रिव्हर जाऊया आपण. आता जसं तुम्ही पॉर्न म्हणले, आता पॉर्न रिलेटेड पण आता त्याचे पण खूप साईड इफेक्ट्स व्हायला लागले. आता जसं तुम्ही आधी मिसकन्सेप्शन म्हणले, इरेक्टल डिस्फंक्शन किंवा सेकंड द साईज मॅटर. तर ते पॉर्न व्हिडिओ बघूनच त्यांना की बाबा एवढंच साईज पाहिजे, एवढेच राऊंड व्हायला पाहिजे, 3 ते 4 राऊंड व्हायला पाहिजे. तर त्याच्या रिलेटेड परत अजून एवढं जसं तुम्ही म्हणले 2 ते 5 मिनिटाचा तेवढा तो प्रोसेस असतो. तोच प्रोसेस 1-1 तास 2-2 तास करून दाखवतात. त्यामुळे समोरच्या मेलला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येतो. तर ते कसं टाळू शकता येईल का आत्ताच्या जनरेशनला? सगळ्यात पहिलं सांगतो की लिंग योनी मार्गामध्ये जातं, त्याचं घर्षण व्हायला लागलं की लिंगामधून वीर्य यायला जगभरातलं ऍव्हरेज जे आहे ना हे 2 ते 2.5 मिनिट आहे. 2 ते 2.5 मिनिट बस. कारण त्याला ऍज अ जोक पण कन्सिडर केला जातो की 2च मिनिट. हे जगभरातलं ऍव्हरेज आहे. अच्छा, त्यामुळे तुम्ही तासभर संबंध ठेवता येतात का? तर कोणालाही ठेवता येत नाही. का नाही ठेवता येत? कारण जर का तुम्ही त्या लिंगाचं आणि योनी मार्गाचं तासभर घर्षण करत राहिलात तर विचार कर, समजा मी माझ्या बोटाचं आणि ह्याचं घर्षण करत राहिलो, किती वेळ करू शकेन? 10 सेकंद पण नाही करू शकणार, जखम होईल माझ्या हाताला. लिंग आणि योनी मार्ग तर कितकं नाजूक अवयव आहेत, त्याला जर का तासभर घासायला लागलो मी तर दोघांनाही जखमा होतील. सो तो आनंद नाही मिळणार, ते उलट दुःख होईल, त्रास होईल. सो ऑन अन ऍव्हरेज 2, खूप झालं तर 4 ते 5 मिनिटं, पण वर्ल्ड वाईड ऍव्हरेज 2 ते 2.5 मिनिटं.
सो त्यामुळे ऍक्च्युअल शारीरिक संबंध हे खूप वेळ चालत नाहीत. जे याच्यामध्ये चालू शकतो खूप वेळ तो फोरप्ले असतो. सो तो जर आपण एन्जॉय केला तर ऍक्च्युअल लैंगिक संबंध हे 2-5 मिनिटापेक्षा जास्त चालत नाही, ते चालूच शकत नाही. कारण ते जर जास्त चालले तर दोघांनाही त्रास होईल. आणि त्यात जर का आपण काही कंडोम वापरत असलो, काय असलो, तर नक्कीच जखमा होते. सो त्यामुळे वर्ल्ड वाईड ऍव्हरेज इज दॅट मच. हे जे काय पोर्नोग्राफीमध्ये दाखवतात, तासभर करतायत, 1.5 तास करताय, हे सगळं फोटोशॉप असतं. कुठलाही पुरुष एवढा वेळ थांबू शकत नाही. अगदी साधं तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा, कितीही तुम्ही एक्साइट व्हा, तुमचं लिंगाचं इरेक्शन तुम्ही तासभर ठेवू शकता का? ठेवूच शकत नाही. ठेवूच शकत नाही. कुठलाच पुरुष ठेवू शकत नाही. जर ठेवूच शकत नाही तुम्ही तासभर संबंध कसे ठेवा? सो लिंगाचं इरेक्शन हे लिमिटेड वेळेसाठीच असतं. आणि ती एक्साइटमेंट जी आहे, ती एक्साइटमेंट जेव्हा होते ती खूप वाढते आणि सरते शेवटी तुम्हाला वीर्य हे बाहेर सोडायलाच लागतं, तुमची इच्छा असो अथवा नसो. आणि एकदा वीर्य बाहेर आलं की लिंगाचा ताठरपणा हा पूर्णपणे शून्य होतो. आणि ही एक्साइटमेंट ही तेवढाच वेळ असते. सो त्यामुळे मी नेहमी म्हणतो ना की सुपरमॅन नाहीये जगात, सुपरमॅन कोणी नाहीये. त्यामुळे त्या वेळेचं खूप बाऊ करू नका. कारण पहिला एक संबंध झाला की लगेच दुसरा, लगेच तिसरा, असं तुम्ही म्हणले होते आधी. तर एक संबंध आणि त्यानंतर दुसरा करायचं म्हणलं की दुसरा जनरली लोक करत नाही, पण ते पॉर्न व्हिडिओ मध्ये दाखवतात किंवा 3 ते 4 संबंध ठेवतात. तर समोरच्याला पण इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येतं किंवा हा एकदाच करतो, किंवा समजा जे पण वुमेन किंवा लेडीज जे हे बघा, ते पण कधी आता पॉर्न बघण्याचं प्रमाण वाढले, तर त्यांच्या पण डोक्यात हे असं असतं की बाबा 2 राऊंड व्हायला पाहिजे, 3 राऊंड व्हायला पाहिजे. एक्झॅक्टली. बघ ना, आता एक विचार कर, मी जेवायला बसलोय, माझ्या ताटामध्ये 10 जिलब्या टाकल्या, खाल्लं, पोट भरलं, परत 10 जिलब्या टाकल्या, खाता येतील का रे? आणि जर खाल्लं तर काय होईल? आनंद होईल? त्रासच होईल ना, उलटी होईल, काहीतरी होईल, पोट दुखेल. मग सेम संबंधाच आहे ना. मी एकदा ठेवलं, मी आनंद उपभोगला, परत लगेच मी जर उपभोगायचा प्रयत्न केला तर मला त्रासच होणार आहे. कारण मी माझ्या मनाविरुद्ध जाऊन करतोय. मगाशीच म्हटलं ना आपण की संबंध हे तुमच्या लिंगात नसतात, तुमच्या गुप्तांगात नसतात, तुमच्या मनात असतात. बरोबर. सो जोपर्यंत तुम्ही मनाने संबंध ठेवायला जात नाही तोपर्यंत त्याच्याने आनंद मिळणार नाही. मग पहिल्यांदा तुम्ही ठेवलाय, तुम्ही आनंद उपभोगला, थांबवा ना, एन्जॉय दॅट, बी विथ युअर पार्टनर, त्याच्याबरोबर तुम्ही गप्पा मारा, तुम्ही ऍक्टिव्हिटीज करा, नक्की करा. पण लगेच परत संबंध ठेवल्याने तुम्हाला काही ऍडिशनल ऍडव्हान्टेज मिळणार नाही. मे बी काही वेळ जाऊन द्या, अर्धा दिवस जाऊन द्या, 1 दिवस जाऊन द्या, 4 दिवस जाऊन द्या, परत जेव्हा तुम्ही एकत्र याल त्यावेळेला परत तोच आनंद, तोच समाधान मिळेल. आज मी 10 जिलब्या खाल्ल्या, 4 दिवसांनी मला परत 10 जिलब्या दिल्यावर मला परत आनंद मिळणार आहे. पण एका वेळेला 20-25 जिलब्या खायचा प्रयत्न करू नका. सो ह्या पद्धतीने आपल्याला करायला पाहिजे. मी म्हणलं ना की हे पॉर्नोग्राफिक व्हिडिओ जे आहेत त्याच्यामध्ये खोटं दाखवायचं कारण असते. तो व्हिडिओ तासभर चालला पाहिजे. राईट. तो तासभर चालणार कसं? जर का माझे ऍक्च्युअल ऍक्टिव्हिटी ही 2-5 मिनिटात संपतीये, तो चालणार कसं? मग मी खोटं दाखवणार, मग तोच व्हिडिओ मी परत दाखवणार, किंवा ते शूटिंग मी 4 वेळेला करणार, आणि ते मग मी एकत्र करणार, कंपोज करणार. सो पोर्नोग्राफिक व्हिडिओ हे ज्ञान मिळवायचं सगळ्यात चुकीचं साधन आहे. जसं आपण मगाशी म्हणलं की त्यांचे संबंध मांड्यांच्या मध्येच येत होते. राईट. त्यांनी बघितले होते व्हिडिओज, त्यांना माहिती होतं काय करायचं ते, पण ऍक्च्युअली करताना त्यांना कळत नव्हतं की काय करायचं. सो ह्या सोशल मीडियामधून ज्ञान घेऊन तुम्ही जर का डॉक्टर बनणार असाल स्वतःचे तर ते अतिशय चुकीचं आहे. आणि आधीचे तुम्ही जसं म्हणजे इरेक्टल डिस्फंक्शन आणि साईज मॅटर, तर साईज आणि इरेक्टल डिस्फंक्शन हे ऍक्च्युअली मास्टरबेशन मुळे होतं का? कारण की तो पण एक सगळ्यात मोठा मिथ आहे.
मी मध्ये एक छोटस पुस्तिका वाचली होती बघा, म्हणजे कसं सोशल मीडियावरती प्रमोट केलं जातं, हस्तमैथून पाप का पुण्य, किंवा हस्तमैथून से आपका शरीर भंग हो जाएगा. तर मास्टरबेशन म्हणजे काय, तर जेव्हा माझ्याकडे माझा पार्टनर अवेलेबल नाहीये आणि मला सेक्शुअली एक्साइटमेंट आली, तर मी काय करणार, स्वतःच्या शरीराला सुख देणार. यालाच मास्टरबेशन म्हणतात. संबंध ठेवून तू कधी ऐकलंयस की कोणाला त्रास होतो? त्याचे काय, जसं तू म्हणला मास्टरबेशन काय साईज कमी होतो, तसं संबंध ठेवून कोणाचे साईज कमी झालेला ऐकलंय? इरेक्टाईल डिस्फंक्शन झालेला ऐकलंय? मग मास्टरबेशन म्हणजे पार्टनर नाहीये आणि मी मला स्वतःला सुख देतो. सो इट इज वन अँड द सेम. जर शारीरिक संबंध ठेवल्याने काही त्रास होत नसेल तर मास्टरबेशन केल्याने पण काहीही साईड इफेक्ट होत नाही. हा, कुठल्याही गोष्टीचं अति करणं हे चांगलं नाही. बरोबर. पण मी जर का मास्टरबेशन मला आता काही काम नाहीये, टाइमपास म्हणून करायला लागलो, तर त्रास होणार आहे, कारण माझी ती मानसिकता बदलणार आहे. त्यामुळे लैंगिक संबंध ठेवणं किंवा मास्टरबेशन करणं हे केवळ जेव्हा तुम्ही सेक्शुअली एक्साइटेड आहात त्यावेळेला करणं खूप महत्वाचं आहे. उगाचच टाइमपास म्हणून, वेळ जात नाही म्हणून, आत्ता माझ्यापुढे कॉम्प्युटर आहे म्हणून करण्यात अर्थ नाही. तसं केलं तर नक्कीच अडचणी निर्माण होतात. पण फिजिकली कुठलेही दोष निर्माण होत नाही. जे दोष निर्माण होतात ते मानसिकतेमध्ये होतात. आणि मग त्या ह्याच्यामध्ये आपण ती जर मानसिकता बदलली नाही तर अडचणी आपल्या लैंगिक संबंधामध्ये होतात. कारण अजून असे पण एक केसेस आहेत की बाबा मास्टरबेशन मध्ये जी मेल किंवा फिमेलला सवय लागली आहे ती ऍक्च्युअल सेक्स करताना पण त्यांना तेवढं प्लेजर येत नाही. ते पण एक कारण आहे की बाबा त्यांच्यामध्ये संबंध कमी झालेले आहेत आणि त्यामुळे पण डिवोर्स रेट खूप वाढत चालले. ओके. कारण की त्यांनी जे आधी व्हिज्युअलाइज केलं होतं त्यांना जे अपेक्षा होती त्यापेक्षा कमी होते. ओके. नाही, मास्टरबेशन जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपण आपल्या शरीराला हात लावतो. तो आपल्या मनाने लावतो. म्हणजे आपल्याला माहितीये की आपण कुठल्या पद्धतीने हात लावतोय, कुठल्या फोर्सने हात लावतोय, किती फास्ट किती स्लो हात लावतोय, कुठे लावतोय, कसं लावणार, हे सगळं माहितीये. राईट. सो दरवेळेला जेव्हा आपण मास्टरबेट करतो त्यावेळेला आपण त्याच पद्धतीने करतो, त्याच पद्धतीने हात लावतो. आपल्याला अगोदरच माहितीये की आपल्याला काय सुख मिळणार आहे. सो हे फिक्स आहे. जेव्हा आपण आपल्या पार्टनर बरोबर असतो आणि आपण ऍक्च्युअल शारीरिक संबंध करत असतो त्यावेळेला आपला पार्टनर आपल्याला कसं हात लावणार आहे हे आपल्याला माहित नाही. किती फोर्सने हात लावणारे माहित नाही, कुठे लावणारे माहित नाही, कधी लावणारे माहित नाही, कसा लावणारे माहित नाही. हे जे अँटिसिपेशन आहे ना, याच्याने प्रत्येक शारीरिक संबंध वेगळा होतो. बरोबर. कारण माझा पार्टनर मला कसा स्पर्श करेल हे मी नाही सांगू शकत. आणि सांगितलं तरी किती फोर्सनी करेल, कधी करेल, किती जोरात करेल. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे, मला समजा या कानाला ओढल्यावर बरं वाटतं, मी माझ्या हाताने त्या फोर्सनी ओढेल. माझा पार्टनर मे बी असं ओढेल, मे बी इथंच ओढेल. हे वेगळं आहे ना, हे फिलिंगच वेगळं आहे. आणि ते वेगळं फिलिंग हे केवळ जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर असता तेव्हा येतं. आणि त्यामुळे ऍक्च्युअल शारीरिक संबंध पार्टनर बरोबरचे नेहमी जास्त समाधान देतात मास्टरबेशन पेक्षा. त्यामुळे जो आनंद आपल्याला संबंध ठेवताना येतो तो आनंद मास्टरबेशन पेक्षा नेहमी जास्त, नेहमी वेगळा आणि दर वेळेला वेगळा असतो. अच्छा. त्यामुळे ऍक्च्युअल शारीरिक संबंध ठेवणं हे नेहमी जास्त एन्जॉयबल असतं. सो ज्यांच्या डोक्यात हे आहे की मास्टरबेशननेच मला आनंद मिळतो आणि ज्यांनी कमी मिळतो, तर नाही, तो आनंद वेगळा आहे आणि तो दर वेळेला वेगळा येतो. बरोबर. मास्टरबेशन, परत जिलबीचं उदाहरण देतो. मास्टरबेशन करतो तेव्हा आपण रोज जिलबीच खातोय. जेव्हा आपण शारीरिक संबंध पार्टनर बरोबर ठेवतो ना त्यावेळेला एकदा जिलबी खातो, एकदा गुलाबजाम खातो, एकदा लाडू खातो, एकदा पेढा खातो, एकदा मिठाईच्या ऐवजी एकदा फरसाणच खातो. आणि तो वेगवेगळा आनंद आहे. सो तो आनंद मास्टरबेशन पेक्षा नेहमी
जास्त चांगला आणि जास्त वेगळा असतो. सो एक्सपिरियन्स करा. तो एक्सपिरियन्स नाही केला तर मग आपल्याला वाटतं की हा मास्टरबेशनच बरं. आणि तो जेव्हा आपण एक्सपिरियन्स करतो त्यावेळेला मास्टरबेशनची इच्छाही नक्की कमी होते. त्यामुळे ह्या अशा जोडप्यांना नेहमी सांगतो की येस, एक्सपिरियन्स, एन्जॉय, एक्सप्लोर. तुमच्या पार्टनर बरोबर त्यांचं शरीर, तुमचं शरीर एक्सप्लोर करा आणि तुम्ही मास्टरबेशन करायचं विसरून जा. हे मिथ खूप कॉमन आहे आणि हे दूर करायला पाहिजे. अजून एक असा प्रश्न आहे की आता सेफ सेक्स किंवा प्रेग्नन्सी टाळण्यासाठी कोणकोणत्या दिवशी संभोग केला पाहिजे किंवा सेक्स केला पाहिजे, असं काही पर्टिक्युलर दिवस असतात ना, राईट? प्रेग्नन्सीच्या 1 आठवड्याआधी किंवा 1 आठवड्यानंतर असे ऍक्च्युअल मध्ये किती दिवस असतात? स्पष्ट बोलायचं ना तर पाळीमध्ये सेफ सेक्स हा फक्त पाळी चालू असताना केल्यावरच असतो. बाकीचे सगळे दिवस अनसेफ असू शकतात. सगळे. अच्छा. हे जे काय सेफ सेक्स मेथड आहे याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता ही नेहमी असते. अच्छा. का? कारण स्त्रीबीज जे आहे हे कधी तयार होईल हे आपल्याला दरवेळेला सांगता येत नाही. कारण पाळी दरवेळेला काही 28 दिवसाची नसते. कधी ती 26 दिवसाची असेल, कधी 34 दिवसाची असेल, काहींची रेग्युलर असू शकते. बरोबर. अगदी रेग्युलर जरी असली तरी त्याच्यामध्ये 2, 5, 6 दिवसाचं अंतर असतं. त्याच्यामुळे स्त्रीबीज हे त्याच्यानुसार पुढे मागे तयार होतं आणि ते कधी तयार होतं हे सांगता येत नाही. त्यामुळे सेफ सेक्स जे करतात त्याच्यामध्ये फेल्युअर येण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. सगळ्यात जास्त. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की जर का तुम्हाला प्रेग्नन्सी नको असेल तर तुम्ही पूर्ण महिनाभर काहीतरी प्रोटेक्शन वापरायला पाहिजे. महिनाभर? हो. एक्सेप्ट पाळी चालू आहे आणि तुम्हाला संबंध ठेवायचे तर दॅट इज अ सेफ पिरियड. इतर कुठल्याही दिवशी तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते. सो ती रिस्क घेऊ नका. दर महिन्यात प्रेग्नन्सी राहत नाही हे नशीब आहे. त्याच्यामुळे काही जण सुटतात, पण प्रॉब्लेम यायची शक्यता ही याच्यामध्ये सगळ्यात जास्त असते. मग त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे की काहीतरी प्रोटेक्शन वापरा की जेणेकरून तुम्हाला प्रेग्नन्सी राहणार. प्रोटेक्शन वापरून पण प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस आहेत का? कारण की काय काय प्रोटेक्शन वापरतात पण त्यांना तेवढं प्लेजर येत नाही, त्यामुळे ते विदाऊट हे प्रोटेक्शन वापरून किंवा कॉन्डोम वापरून काय म्हणतात त्याला, कोइटस इंटरप्टस, तर ती पण एक सिस्टम चांगली आहे का? इफेक्टिव्ह आहे का? सॉरी, कोइटस इंटरप्टस किंवा ऍक्च्युली काय म्हणजे की कंडोम वगैरे वापरायचं नाही, संबंध ठेवायचे आणि जेव्हा तुम्ही वीर्य बाहेर टाकणार आहे त्यावेळेला लिंग बाहेर काढायचं आणि वीर्य बाहेर टाकायचं. आता एक लक्षात घे, जेव्हा वीर्य बाहेर येणार असतं तेव्हा इच्छा इतकी प्रबळ झालेली असते की त्या एक्साइटमेंट मध्ये ते लिंग बाहेर काढणंच बऱ्याच वेळेला विसरलं जातं आणि काढताच येत नाही. काही महाभाग काढू शकतात पण बऱ्याच वेळेला ते नाहीच काढलं जात, त्यामुळे त्याच्यामुळे फेल्युअर येतं. दुसरं, जरी त्यावेळेला तुम्ही बाहेर काढलं तरी मगाशी आपण जे काही प्रिकम म्हणलं ना की लिंगामधून थोडासा स्त्राव येतो, त्या स्त्रावामध्ये पण शुक्रजंतू असतो. अच्छा, त्यांनी पण प्रेग्नन्सी होऊ शकतो? अगदी. प्रेग्नन्सी राहायला 1 शुक्रजंतू लागतो, एकच. सो तो 1 शुक्रजंतू प्रिकम मध्ये पण असू शकतो. सो त्यामुळे तुम्ही जर का संबंध ठेवणार असाल तर केवळ वीर्य येतं त्यावेळेला बाहेर काढणं नाही, तर दरवेळेला तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते. त्यामुळे जर तुमचे संबंध येणार असतील तर कंडोम पूर्ण ऍक्ट भर वापरायला पाहिजे. अच्छा. जेव्हा जेव्हा तुमच्या लिंगाचा आणि योनिमार्गाचा स्पर्श होणार आहे त्या वेळेला कंडोम पाहिजे. कोइटस इंटरप्टस परत फेल्युअर रेट खूप जास्त. आणि आपण कॉन्डम किंवा अशा पद्धतीने वेगळे काही मेजर्स घेतो तर त्यांनी STI किंवा HIV स्प्रेड करायचे, म्हणजे स्प्रेड व्हायचे चान्सेस आहेत का? तरी पण समजा एकाला HIV आहे तर तरी पण हे सगळे प्रोसिजर वापरून ही त्याला HIV स्प्रेड होण्याचे चान्सेस आहेत का दुसऱ्या पार्टनर? HIV हा एक लैंगिक दृष्ट्या ट्रान्सफर होणारा डिझीज आहे. म्हणजे
संबंध ठेवल्याने एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे व्यक्तीकडे तो पसरू शकतो. HIV बरोबर अनेक लैंगिक आजार आहेत, जसं सिफिलिस आहे किंवा हेपॅटायटिस B आहे, इतर बुरशीजन्य आजार आहेत. हे बरेचसे आजार जर संबंध ठेवले आपण व्यक्ती एखाद्या इन्फेक्टेड व्यक्तीबरोबर तर आपल्याला होऊ शकतात. ते टाळण्यासाठी कंडोम हे अतिशय चांगला उपाय आहे. आणि तो कंडोम जर का आपण वापरला तर आपण आपल्या पार्टनरला किंवा स्वतःला हा आजार देऊ शकत नाही. पण त्याच्यासाठी तो कंडोम हा पूर्ण तुमची जी ऍक्ट आहे ती पूर्ण ऍक्टभर वापरला गेला पाहिजे. ते वापरणं अतिशय महत्वाचं आहे. आणि हे जनरली ज्यांचे मल्टिपल पार्टनर्स असतात, एखाद्याच व्यक्तीच्या ऐवजी अनेक व्यक्तींबरोबर जर संबंध येणार असतील तर नक्कीच आपल्याला ते वापरायला पाहिजे. जर का अनोळखी व्यक्तीबरोबर येणार असतील तर वापरायला पाहिजे. त्यामुळे ह्या जर आपण वापरल्या तर आपल्याला हे आजार टाळता येऊ शकतात. ह्या सगळे जे आजार आहेत हे आजार आयुष्यभर आपल्याला त्रास देऊ शकतात. तर क्युअर नाही म्हणजे क्युअर जरी झाले तरी ते परत येण्याची शक्यता असते. त्यामुळे हे आजार आपल्याला होऊ न देणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. आणि त्याच्यासाठी मल्टिपल पार्टनर्स टाळा. एकच पार्टनरवर संबंध येऊन देत. जर तो पार्टनर इन्फेक्टेड असेल तर येस, कंडोम वापरा आणि त्या पार्टनरला योग्य वैद्यकीय उपचार घ्यायला सांगा. HIV देखील आता HIV वरती खूप चांगली औषधं आलेली आहेत की जेणेकरून HIV आपल्याला पूर्णपणे ताब्यात ठेवता येतो. आजची जी औषधं आहेत त्याच्यानी HIV बाधित रुग्णाचं आयुष्य कमी होत नाही. त्याला बाकीचे जे काही आजार होतात, जे कोमॉर्बिडिटीज आम्ही म्हणतो, ट्युबरक्युलोसिस आहे किंवा कॅन्डिडियासिस आहे, तर हे सगळे आजार मॅनेज करता येतात आणि त्या माणसाचं पण व्यक्तीचं आयुष्य पण चांगलं करता येतं. सो जर तुमच्या पार्टनरला असेल काही आजार तर त्याच्यावर उपाय करून घ्यायला पाहिजे आणि हे उपाय प्रभावी आहेत. आता प्रेग्नन्सी अवॉइड करायला मेल्स जनरली कॉन्डोमचा यूज करतात, राईट? आणि तेच ज्यांना ते प्लेजर आवडत नाही म्हणजे विथ कॉन्डोम ते घालत नाही आणि वुमेनला सांगतो किंवा पिल्स घ्या, त्यासाठी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आपण म्हणू शकतो. तर ते खरंच सेफ आहे का? किंवा ते रेग्युलर 21 दिवसाचं आपण म्हणू शकतो, त्यांचं ते सर्कल असतो, तर ते घेणं चांगलं आहे का तेवढे 21 दिवस कंटिन्यू? सेफ आहे का? ओके, जेव्हा आपण ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल बद्दल बोलतो ना, सगळ्यात एक लक्षात घे, कुठलीही गोळी ज्याचा इफेक्ट आहे त्याचा साईड इफेक्ट असणार आहे. बरोबर. जर का इफेक्ट नसेल तर साईड इफेक्ट पण नसेल. सो ह्या गोळ्या ज्या आहेत ह्या गोळ्या आपल्याला चालू आहेत. ह्या गोळ्या आपल्याला व्यवस्थित मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ह्या सगळ्या फार्मास्युटिकल जे काय आपले रेग्युलेटर्स आहेत त्यांनी मान्य केलेले आहेत. त्यामुळे ह्या गोळ्या चांगल्या आहेत. पण त्या गोळ्या चांगल्या कधी आहेत? जेव्हा त्या योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या जातात तेव्हा. आपल्या मर्जीनी, आपल्या पद्धतीने, आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्याला पाहिजे त्या गोळ्या घेणं हे योग्य नाही. त्यामुळे जर का तुम्हाला त्या गोळ्या घ्यायच्या असेल तर त्या सेफ आहेत. त्या तुमच्या डॉक्टरांकडे जा, त्यांना विचारा, तुमची ते बरीचशी तपासण्या करतील, तुमचं काय सेक्शुअल लाईफ आहे त्याचं जाणून घेतील, कुठल्या गोळ्या तुम्हाला समर्पक आहेत ते वापरतील. आपल्याला फक्त काहीच गोळ्या माहिती आहेत, जसं मालाडी आहे, मला आहे ना, याच्या सरकारीमध्ये मिळतात. पण आता त्याच्यापेक्षा खूप कमी डोस असलेल्या हॉर्मोनच्या गोळ्या पण आलेल्या आहेत की ज्यांचा आपल्याला साईड इफेक्ट खूप कमी होतो. सो मग ह्या गोळ्या आपल्याला लागू होतील का? मग ह्या गोळ्या कधी घ्यायच्या, कशा घ्यायच्या, किती कालावधीसाठी घ्यायच्या, हा सगळा सल्ला तुमच्या डॉक्टर तुम्हाला देतील. आणि तसं घेतलं तर मग त्या सेफ आहेत. पण तुमच्या मर्जीने तुम्ही जर घेतल्या तर त्याचे साईड इफेक्ट होतात. राईट. त्यामुळे ते तसं करून हे आणि कुठल्याही गोळीबद्दल आहे. आता जसं हे झालं बिफोर प्रेग्नन्सी, पण आफ्टर प्रेग्नन्सी समजा एखादं कॉलेज कपल असेल तर ती प्रेग्नेंट झाली समजा, तर ती फायनली बॉयफ्रेंडलाच विचारणार की बाबा काय करायचं काय नाही, ते XYZ पिल सांगतात किंवा पिल देतात. ती पिल खरंच इफेक्टिव्ह आहे किंवा सेफ आहे का? परत तेच, गोळ्या सेफ असतात डॉक्टरांच्या सल्ल्याने,
ओके, तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध घेतल्या, तुमच्या मर्जीने घेतल्या तर नक्कीच त्रास होऊ शकतो. म्हणजे आता तू म्हणलास की प्रेग्नन्सी नंतर काही गोळ्या मिळतात की ज्याच्याने प्रेग्नन्सी असेल तर अबॉर्शन होऊ शकतं. हो, मिळतात. पण ह्या गोळ्या ज्या आहेत या रेग्युलेटेड गोळ्या आहेत. दुर्दैवाने आपल्या देशात त्या मिळतात, हे दुर्दैव आहे. पण ह्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध घेतल्याने अडचणी निर्माण होऊ शकतात. काय होऊ शकतात? त्या स्त्रीला खूप जास्त रक्तस्राव होऊ शकतो, ती शॉकमध्ये जाऊ शकते, तिच्या पोटात प्रचंड दुखू शकतं, तिला पुढच्या वेळेला प्रेग्नन्सी राहायला अडचण होऊ शकते, तिला जंतुसंसर्ग होऊ शकतो, ह्या खूप त्रास होऊ शकतात. सो गोळी घेतली आणि झालं असं नाहीये. तर ती गोळी योग्य व्यक्तीकडून घेणं, त्याचा फॉलोअप नीट घेणं, त्याचे जर साईड इफेक्ट झाले तर ते नीट हाताळणं हे महत्वाचं आहे. बरोबर. साईड इफेक्ट झाल्यावर डॉक्टरांकडे जाऊ नका, साईड इफेक्ट व्हायच्या आधी जा, म्हणजे मग तुम्हाला त्याचा लॉंग टर्म काही तोटा होणार नाही. परत अजून एक आहे की ओरल सेक्स ते सेफ आहे का, हा एक क्वेश्चन आहे. ओके, त्यांनी पण STI किंवा HIV स्प्रेड होण्याचे चान्सेस आहेत. माझ्या मते कुठलाही सेक्स ॲबनॉर्मल नाही. ॲबनॉर्मल कधी होतो तो, जेव्हा एखादा पार्टनर त्याला नाही म्हणतो. सो मग ओरल सेक्स असेल, एनल सेक्स असेल, इतर कुठलाही सेक्स असेल, तो ॲबनॉर्मल आहे का? नाही, ते नॉर्मल. पण जर एखादा पार्टनर नाही म्हणला तर ती गोष्ट ॲबनॉर्मल. मग ओरल सेक्स करताना किंवा एनल सेक्स करताना आपल्याला काळजी घेणं महत्वाचं. म्हणजे जसं आपण संबंध ठेवताना बोललो की मला जर का HIV किंवा STI नको असेल तर मला कंडोम वापरायला पाहिजे. सेम वे मी जर का ओरल सेक्स करणार असेल आणि माझ्या पार्टनरला काही इन्फेक्शन असेल तर त्याच्यासाठी मी कंडोम वापरणं त्यावेळेलाही गरजेचं आहे. अच्छा. ते वापरून मी जर का ओरल सेक्स केला तर मला इन्फेक्शन होणार नाही. माझा पार्टनर जर का तयार नसेल ओरल सेक्सला तर ते ॲबनॉर्मल, ती जबरदस्ती झाली. बरोबर. जर दोघेही तयार असतील तर येस, योग्य काळजी घेऊन कुठल्याही प्रकारचा सेक्स माझ्या मते ॲबनॉर्मल नाही. ॲबनॉर्मॅलिटी ही ठरते कधी, जेव्हा एखादा पार्टनर रिफ्यूज करतो. आणि ज्या कुठल्या तुम्ही पद्धतीने संबंध ठेवणार आहे त्याची पूर्णपणे माहिती घ्या, त्याच्याबद्दल काय काळजी घ्यायची, काय नाही घ्यायची, ही व्यवस्थित विचार करा. ते कोणाला तरी विचारा आणि मग संबंध ठेवा. बरोबर. आणि हे विशेषतः जर का इतर बाकीच्या कम्युनिटीज असतील, जसं गे कम्युनिटी आहे किंवा लेस्बियन कम्युनिटी आहे किंवा इतर LGBT किंवा कम्युनिटी आहे, तर ह्या कम्युनिटीजनी त्याची पहिली संपूर्ण माहिती घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि मग लैंगिकतेच्या नात्यामध्ये जायला पाहिजे. कारण तसं नाही केलं तर येस, त्या दोघांनाही त्रास होणार आहे. आणि हे नॉर्मल सेक्सच्या बाबतीत पण किंवा दुसऱ्या कोणाबद्दल. त्यामुळे त्याची पूर्ण माहिती घ्या. कसं प्रोटेक्शन करायचं, कसं स्वतःला व्यवस्थित ठेवायचं, कसं स्वतःला आजार होऊन द्यायचे नाही, हे जाणून घ्या आणि देन यू कॅन एन्जॉय. धन्यवाद. तुम्ही आमच्या चॅनलवर आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. कारण की जनरली सेक्स हा विषय खूप टॅबूच आहे किंवा लोक ह्या रिलेटेड कोणाशी बोलत नाही किंवा ओपन होत नाही. तर तुम्ही ह्या चॅनलवर येऊन आमच्या प्रेक्षकांना खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. नाही, नक्कीच आदित्य, थँक्यू व्हेरी मच. कारण लैंगिकतेविषयी बोलणं हे माझं पॅशन आहे आणि ती योग्य माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवणं याच्यासाठीच मला खूप गोष्टी करायला आवडतात. सो तुम्हाला आज तुझ्या चॅनलवरती यायला आमंत्रित केलं, माझं बोलणं एवढा वेळ ऐकून घेतलं. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.